कन्सेप्ट रिबर्थ ही कन्सेप्ट समजण्यासाठी मला पहिल्यांदा वेदांत किंवा मुख्य हिंदू फिलॉसॉफी ही समजणं गरजेचं. ती जर समजली नाही तर पुनर्जन्म ही कन्सेप्ट समजणं अवघड, त्याच्यात ती समजणार नाही. तर त्या माझं रिझनच ते. आणि आयुर्वेद हा उपवेद म्हणून पकडला जातो. त्यामुळे वेदांताचा अभ्यास किंवा वेदांचा अभ्यास तुमचा असणं हे गरजेची गोष्ट आहे. म्हणजे पूर्वी लोक सगळ्या वेदांचा अभ्यास करायचे आणि मग त्याचा स्पेसिफिक फील्ड म्हणून ते ज्योतिषाचा किंवा आयुर्वेदाचा असा अभ्यास करत होते. आता आपण हे सगळं बाजूला ठेवून डिरेक्टली आयुर्वेदाकडे उडी मारतो आणि जो मूळ गाभा सिद्धांताचा आहे तो कधी बघतच नाही. पण ते सिद्धांत माहीत नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हायपोथेटिकलच वाटतात आणि मग त्या गोष्टींमुळे अडचण होते की नक्की समजूनच येत नाही की हे खरंच आहे का फक्त थापा टाकले गेलेले आहे, नक्की त्याच्या मागं काय बेस आहे का नाही आहे, या गोष्टींमुळे इम्पॅक्ट होतो. तर मग पहिल्यांदा हिंदू फिलॉसॉफी काय आहे ती समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. हिंदू फिलॉसॉफी असं म्हणायचं कारण की हिंदू हा धर्म नाही महत्वाचा. हिंदू हा एक विचार आहे आणि तो विचार कशा पद्धतीने आला तर ही म्हणजे हिमालय आणि इंदू म्हणजे हिंद महासागर हे खालच्या बाजूला. तर हिमालय आणि हिंदू महासागर याच्यामध्ये असणारा जो जॉग्राफिकल पूर्ण प्रदेश आहे तर त्याला हिंदुस्थान आणि तिथं असणारे विचार म्हणजे हिंदू फिलॉसॉफी. तिथं रिलिजनचा किंवा ह्याचा काही संबंध राहत नाही. छोटा पेन ते त्यांच्याकडे शिल्लक आहे 4 आणि 500 1600. ठीक आहे. त्यामुळे त्या फिलॉसॉफीचा विचार करणं किंवा ते समजून घेणं, हे समजलं नाही आणि तुम्ही डिरेक्टली आयुर्वेदाचा अभ्यास करायला गेला तर बऱ्याचशा गोष्टी या तुटाण म्हणून असा पकडला जातो आणि त्याच्यावरती विश्वास बसणं कठीण बसतं. आणि ते सिद्धांत आपण जर समजून घेतले नाही तर मग आयुर्वेदही समजायला अवघड होतं. कारण आयुर्वेदाची मूळ पायाभरणी या सगळ्या सिद्धांतातून होती. म्हणजे कर्मसिद्धांत म्हणा, कार्यकारण भाव म्हणा, ठीक आहे, आणि कांतवाद एकांतवाद हे सगळे त्याच्याशी संबंधित आहेत आणि दर्शनांशी संबंधित आहेत. हिंदू फिलॉसॉफीमध्ये बौद्ध दर्शन येतं, सांख्य दर्शन येतं, वैशेषिक येतं, न्याय येतं, ठीक आहे, जैन, ह्या सगळ्या दर्शनांचा विचार, या सगळ्या दर्शनांचा इम्पॅक्ट म्हणून हिंदू फिलॉसॉफी पुढे येते. ठीक आहे. साधारणतः मग हिंदू हा जो फिलॉसॉफिकली विचार जो मांडला जातो तो किती वर्ष जुना आहे हे जेव्हा बघतो आपण तर काही तज्ञांचं असं मत आहे की तो साधारणतः 10 वर्ष जुनापासून आहे. ठीक आहे. 10 वर्ष जुनी फिलॉसॉफी किंवा 10 वर्ष जुना सिद्धांताचा विचार हा आपल्या इथं केला गेलेला आहे. आणि तोच वेद उपनिषदांच्या अनुषंगाने वेद उपनिषदांच्या म्हणजे वेद आणि उपनिषद कधी लिहिली गेलेली तर ती 5000 वर्षांपूर्वी लिहिली गेली. आता वेद हे अपौरुष आहे असं सांगितलं आणि श्रुत आहे. श्रुत म्हणजे ते ऐकले गेलेले आणि ब्रह्मास्मृत्वा म्हणजे ब्रह्माला ते स्मृती ह्याच्यातनं किंवा घोरण्यातनं ते निर्माण झालेले आणि ते लिहिले गेले रिटर्न फॉर्ममध्ये 5000 वर्षांपूर्वी. जर आपण ॲव्हरेज जरी काढला की साधारणतः हिंदू फिलॉसॉफी कधी आली असेल तर 7000 वर्षांच्या म्हणजे 5000 आणि 10000 तर 7000 वर्षांपूर्वी ज्या वेळेला युरोपियन कंट्रीज किंवा युरोपियन खंडामध्ये माणसं कपडे कसे घालायचे हेही माहीत नव्हतं आणि जंगलामध्ये जाऊन शिकारीवरती जगत होते. अशा वेळेला आपली फिलॉसॉफी जन्माला आली. हा खूप मोठा विचार आहे. चारशे पेड केले होते तिथं 800 मी तिथं लिहिलेले तिथं वजा केले ते 1920 झाले आणि मग 400 920 400 त्यांनी मागच्या वेळेला पाहिजे तर ते 500 आत्ताच्या औषधांचे 800 310 जवळपास आणि 500 रुपये मागचे बॅलन्स असे ते आहे. ठीक आहे. तर मग ॲव्हरेज त्या अनुषंगाने तो विचार करणं गरजेचं पडतं आणि ती फिलॉसॉफी ही इतकी जुनी असल्यामुळं आणि इतकी वर्ष टिकून राहिली आहे तर त्या गोष्टींमध्ये काहीतरी तथ्यता किंवा ते काळाच्या ओघामध्ये टिकून जेव्हा एखादी गोष्ट राहते तर त्याच्यामध्ये सातत्य असणार. जेव्हा सिद्धांत तेवढे
घनीभूत असणं हे गरजेचं पडतं. ते तसे नसतील तर मग ते टिकत नाही, काळाच्या ह्याच्यामध्ये नष्ट होऊन जातं. ठीक आहे. म्हणजे जसं आता अँटीबायोटिक्सचा सिद्धांत दर 10 वर्षांनी ते सिद्धांत बदलतात. तर हे सिद्धांत जेव्हा बदलतात तेव्हा सायन्स बदलतं आणि मग त्याला सायन्स किंवा शास्त्र म्हणतात. तसं म्हणायचं जर असेल तर ते फिक्स असणं गरजेचं. मग आता युरोपियन म्हणजे आता आपण हिंदू फिलॉसॉफीकडे बघताना कसं म्हणतो की एवढे देव आहेत, कितीतरी 33 कोटी देव आहेत, प्रत्येक माणसाचा एक एक देव आहे. ज्या वेळेला युरोपियन, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज हे जेव्हा भारताकडे आले होते किंवा त्यांनी जेव्हा व्हिजिट केली होती तर त्यावेळेला त्यांनाही समजलंच नाही की हे काय चाललं, ही कशा पद्धतीने विचार करतायत किंवा काय. म्हणजे त्यांना दिसते की इकडे गायीची पण पूजा केली जाते, इकडे संन्यासी माणसाची पण पूजा केली जाते, त्याच वेळेला धुतर आणि तलवार घेतलेल्या माणसाची पण पूजा होते, झाडाची पूजा होते, कुत्र्याची पूजा होते, मांजराची होते, माकडाची होते, सगळ्यांची पूजा होते. आणि मग ते जेव्हा अशी ती गोष्ट समजत नाही किंवा कन्फ्युजन स्टेटमध्ये आपण जेव्हा असतो त्यावेळेला आपण हे हसण्याकडे नाही आणि मग ते हसण्यावर घालवायचा प्रयत्न करतात की हे एकतर तथ्यवान नाही आहे किंवा नाहीच. मग असं जेव्हा म्हटलं जातं तर त्यावेळेला पहिल्यांदा त्या गोष्टीवरती टीका होते प्रचंड प्रमाणात. आणि मग ती टीका करून तरी ते जर शास्त्र टिकत असेल आणि त्याचाच सिद्धांतांचा अभ्यास जर तीच माणसं करत असतील तर ते शास्त्रामध्ये तेवढं बळ आहे. म्हणजे आता सगळ्यात जास्त हिंदू फिलॉसॉफीवरती लिटरेचर कोणी लिहिलं असेल तर ते ब्रिटिश लोकांनी. हिंदू फिलॉसॉफी म्हणजे काय, वेदांत विचार आणि त्या अनुषंगाने त्याचा इम्पॅक्ट. क्वांटम सायन्स हे जे तुम्हाला माहिती आहे, क्वांटम सायन्स किंवा न्यूक्लिअर सायन्स किंवा ॲटॉमिक सायन्स याच्यावरती काम करणारे जे सायंटिस्ट आहेत तर ह्यांनी सरते शेवटी सगळ्यात शेवटी जेव्हा त्यांनी कामं केलेली आहेत किंवा सगळ्यात शेवटी जेव्हा ते मतं मांडतात तर त्यावेळेला ते नेहमी गीतेचा विचार मांडतात किंवा हिंदू फिलॉसॉफीचा विचार मांडतात. मग त्याच्यामध्ये आईन्स्टाईन पण त्यातला एक भाग आहे. तर मग ह्या सगळ्या गोष्टी फिलॉसॉफीमध्ये आपल्याला सांगितल्या गेलेल्या आहेत, फक्त त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला अजूनपर्यंत नाही, तो चष्मा आपल्याला आहे किंवा त्या पद्धतीने आपण त्या शास्त्राचं दर्शन घेतो, तसं दर्शन घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग आता हिंदू धर्म किंवा हिंदू फिलॉसॉफी म्हणजे काय हे तुम्हीच सांगा. आता तुम्ही भारतामध्ये राहताय तर हिंदू म्हणजे काय, तुम्हाला काय वाटतं, कोणाला सांगता येईल? 2 वाक्यांमध्ये मला हिंदू त्याची व्याख्या करून द्या असं जर म्हटलं तर मला द्या उत्तर. हिंदू फिलॉसॉफी, हिंदू रिलिजन, धर्म काय, हिंदू म्हणजे काय या गोष्टीचा मला डेफिनेशन सांगा, कोणाला येते बघा. समाजामध्ये वावरताना एक आचार पद्धती किंवा जे काय आचरण आहे संस्कृतीमध्ये सांगितलं जातं. मग हिंदूंचं हे संस्कृतीचं आहे ते वेद उपनिषदांनी लिहिलं मग त्याचं पालन केलं जातं. हो, पण मग आत्ता असणाऱ्या पिढीपैकी किती टक्के लोक वेद उपनिषद आणि गीता वाचतात? मग हिंदू फिलॉसॉफी काय असंही नाही. हिंदू फिलॉसॉफी आस्तिक आहे असंही काय नाही, चारवाक दर्शनी नास्तिक आहे, हिंदू फिलॉसॉफी. मग हिंदू म्हणजे काय? तुझ्यानुसार डेफिनेशन वेगळं होऊ शकतं, तिच्यानुसार डेफिनेशन वेगळी, तिच्यानुसार डेफिनेशन वेगळी होऊ शकतं. ठीक आहे. या सगळ्या डेफिनेशन वेगवेगळ्या किंवा ही मतमतांतर एकत्र वेगवेगळे असतानाही आपली तत्व किंवा नीतिमत्ता काही ठराविक एका ठिकाणी बांधली गेली. आणि हे कुठल्या रिलिजनमध्ये किंवा कुठल्या फिलॉसॉफीमध्ये जर मांडलं असेल तर ती फक्त हिंदू फिलॉसॉफी. तो कुठल्याही इतर धर्माच्या अनुषंगाने किंवा ह्याच्या अनुषंगाने विचार करते, ज्यूइश किंवा मुस्लिम किंवा ख्रिश्चन या फिलॉसॉफीमध्ये असे मतं मांडायलाही किंवा असा विचार करायलाही प्राबल्य हे आहे, तुम्हाला असा विचारही करता येईल. पण असं असताना हिंदू फिलॉसॉफीमध्ये तो पूर्ण वाव देतो आणि हे असं जिथं करता येतं तिथं तुम्ही हिंदू फिलॉसॉफी. ठीक आहे. मग तिथं तुम्ही कुठल्या तुम्हाला जे वाटेल त्या गोष्टीला तुम्ही पूजू शकता. मला वाटलं की मला लॅपटॉपला पूजायचं तर आपण करतो पूजायची, असं तुम्हाला ख्रिश्चनमध्ये नाही करता येईल. ठीक आहे. मला वाटलं मला टेबलची पूजा करायची, तुम्ही करू शकता, तुम्हाला कोणी अडवायला येत नाही किंवा त्याच्या बाबतीत व्हिडिओ बनवाय असंही काही सांगत तुम्ही करताय तर चांगलं आहे. दुसरा जण येऊन त्याला तोही नमस्कार करून देतो, असं होतं. आणि आपल्या याची फिलॉसॉफीमध्ये तसं आहे. त्यामुळं हिंदू फिलॉसॉफी किंवा हिंदू धर्म हा प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळा आहे. ठीक आहे. प्रत्येक गोष्टीच्या अनुषंगाने वेगवेगळा आहे, पण मूळ तत्व काय हीच आपल्या लोकांना माहीत आहे. म्हणजे हिंदुत्व या नावाखाली आता जे काही सगळं चालू आहे किंवा जे काही झेंडे काढले जातात पण त्याच्यामध्ये हिंदू या फिलॉसॉफीचा विचार कुठेच नाही किंवा त्याचा विचार मांडला गेलाय किंवा कोणाला माहीत आहे असंही नाही.
तर तो पहिल्यांदा समजला गेला पाहिजे. तो समजला गेला तर मग पुनर्जन्म का होतं हे समजेल. ते समजलं गेलं तर नक्की कर्म सिद्धांत कसा लागतो हे समजेल. आणि तो समजला गेला तर नक्की आयुर्वेदामध्ये मुख्य ट्रीटमेंट कुठल्या गोष्टींची करायची, कुठल्या गोष्टींची नाही करायची, कुठल्या कर्मांमध्ये आपला हातभार लावायचा आणि कुठल्या कर्मांमध्ये आपण घुसायचं हे तुम्हाला ठरवता येईल. तुम्ही ट्रीटमेंट करता म्हणजे काय करता, एखादा व्यक्ती आजारी असतो, तो आजारी असतो म्हणजे तो त्याच्या कर्माची फळं भोगत असतो. ठीक आहे, ती कर्माची फळं भोगत असताना तुम्ही त्या कर्माला अडवता. ठीक आहे, म्हणजे जी गती विश्वाची आहे त्या गतीमध्ये तुम्ही अडथळा आणता. मग असा अडथळा आणण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे का, ते जर सामर्थ्य नसताना तुम्ही अडथळा आणताय तर त्या कर्माचं फळ तुमच्यावरती आहे. त्यामुळे उन्माद, अपस्मार किंवा ग्रह चिकित्सा करताना तुम्ही ती करायची का नाही करायची याच्यावरती निर्णय घेणं हे खूप गरजेचं आहे. आणि मग काही वेळेला करायची असेल तर ती कशा पद्धतीने करायची, मग नक्की कुठल्या गोष्टी तुमच्या जवळ असल्या पाहिजे. त्या जर नसतील आणि ते जर ऐकलं नाही तर काय होतं, त्याच विषयात होतं लगेच, त्याला वेळही लागत नाही. म्हणजे त्या कर्माचं फळ तुम्हाला लगेचही मिळू शकतं किंवा 10 वर्षांनी मिळेल, त्याला काही सांगता येत नाही. आणि त्यावेळेला काही गोष्टी वनस्पती ह्या तुम्हाला नेहमी मदत करत असतात, तर त्या तुम्ही पाळायला पाहिजे. ठीक आहे, तर हा विचार एक पहिला. मग आपण आता पुढे जाऊया, तर म्हणजे मेन फिलॉसॉफी काय. पहिल्यांदा हिंदू फिलॉसॉफी काय, तर मुख्यत्वे करून असं सांगितलंय, म्हणजे सगळे वेदांत किंवा वेद जेव्हा तुम्ही वाचता तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा ब्राह्मण नावाची कन्सेप्ट सांगितली. ब्राह्मण एक कन्सेप्ट आहे. ब्राह्मण म्हणजे काय, चतुर्वर्णातला ब्राह्मण. ब्राह्मण म्हणजे ज्याचं मन हे ब्रह्मांडाप्रमाणे किंवा जो अनादी आहे, अनंत आहे, कंटिन्यू ब्रह्मांडाप्रमाणे इन्फायनाईट आहे. ठीक आहे, तो ब्राह्मण म्हणजे परमात्मा, म्हणजे परम आत्मा, एक मुख्य अशा एनर्जीचा सोर्स की जो कंटिन्यू आहे, तो डिवाइड होत नाही, काही नाही, तर त्याच्यामध्ये कंटिन्यू ती एनर्जी तिथं राहते. तो झाला ब्राह्मण. ब्रह्मांडाच्या अनुषंगाने ब्रह्मांडाला तुम्हाला फायनाईट बॉर्डरमध्ये आणता येईल, ते इन्फायनाईट आहे. ठीक आहे, तर ते ब्राह्मण म्हणजे वेदांताच्या अनुषंगाने पुरुष ही संज्ञा ब्राह्मणाला. ठीक आहे, पुरुष ही मुख्य पुरुष, मूळ पुरुष किंवा कुलपुरुष किंवा हे जे ते सांगितलं जातं, तर ती संज्ञा ब्राह्मण या कन्सेप्टला घेते. मग ती एक एनर्जी आहे, अनादी आहे, अनंत आहे, इन्फायनाईट आहे. ठीक आहे, त्या ब्राह्मण या कन्सेप्ट पासनं काय निघतं तर आत्मन. आत्मन म्हणजे एक ब्राह्मण आहे, त्यातनं निघालेले छोटे आत्मा. मग एक माझा आत्मन, तुझा आत्मा, असे वेगवेगळे आत्मा, म्हणजे प्रत्येकाचे वेगळे. ठीक आहे, पण मुख्य स्रोत तोच आत्मा. मग आत्मन जेव्हा येतो तर तोही एनर्जीचा सोर्स आहे. ठीक आहे, तोही अनादी आहे, अनंत आहे, म्हणजे त्यालाही कंटिन्यू, म्हणजे तीही गोष्ट कंटिन्यू राहणार आहे. बंधनम चिन्ह शस्त्राने, म्हणजे कुठल्याही शस्त्राने तुम्ही त्याला मारू शकत नाही, कापू शकत नाही, किंवा पाण्याने त्याला ओलं करू शकत नाही, किंवा वायूने वृक्ष करू शकत नाही, शोषण करू शकत नाही. अशी गोष्ट जी कंटिन्यू राहणार आहे ती म्हणजे आत्मा, हे म्हणजे पुरुष. ठीक आहे, पुरुषच. मग ही गोष्ट पुढे जाऊन, म्हणजे स्मॉल पार्ट जो असतो ब्राह्मणचा, तो झाला हा पुढे जाऊन एंट्री करतो मायामध्ये. माया म्हणजे काय, तर प्रकृती. माया, माया या शब्दाचा स्पेसिफिक अर्थ होतो की जे फायनाईट, जे मोजता येतं. ठीक आहे, जे तुम्ही मोजू शकता, तर ते झालं फायनाईट. मग जेव्हा इन्फायनाईट गोष्ट या फायनाईट गोष्टी बरोबर एकत्र येते, म्हणजे त्या मायेबरोबर एकत्र येते, तर ती एकत्र येताना शरीर मिळतं. ठीक आहे, आणि ते शरीर 3 गुणांच्या अनुषंगाने कर्म करतं. मग ते 3 गुण कुठले, तर सत्व, रज, तम. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आत्मन आला, त्याला एक बॉडी मिळाली आणि ती बॉडी मायेच्या ह्याच्यामध्ये अडकली. मग हा जो पूर्ण हे आहे, म्हणजे फिजिकल स्ट्रक्चर जे तयार होतं त्याला आपण शरीर म्हणतो. मग पुढे जाऊन हे जे शरीर आहे हे इंटरॅक्ट होत असताना, त्या मायेच्या जाळामध्ये इंटरॅक्ट होत असताना 3 वेनी इंटरॅक्ट होतं, एकतर सत्वगुणाने आणि सत्वाने, एकतर रजाने किंवा एकतर तमाने. आणि मग प्रत्येक वेळेला इंटरॅक्ट होत असताना जे काही तयार होतं तो असतो कर्म. ठीक आहे, मग ते जर सत्वगुणाने तयार झालं, दाखवायचं
ते जर सत्वगुणाने झालं तर मग तुम्हाला पॉझिटिव्ह बॅलन्स तुमच्या कर्माचा वाढत जातो. तमगुणाने झालं तर निगेटिव्ह बॅलन्स कर्माचा वाढतो. तर हे परम्युटेशन कॉम्बिनेशन प्लस मायनस लेवलवरती सारखं चालू असतं आणि हे बॅलन्सिंग आहे. म्हणजे इथं असं काही नाहीये की एक वाईट आहे एक खराब आहे असं काहीच कन्सेप्ट नाही हिंदू फिलॉसॉफीमध्ये. जे आहे ते मॅथमॅटिकल आहे. म्हणजे कौरव हे वाईट आहे असं कुठंच सांगितलं, किंवा पांडव हे चांगलं आहे असंही कुठं सांगितलं. तुम्ही महाभारत पूर्ण वाचलं तर असं कुठेही वर्णन केलेलं नाही की कौरव हे दुष्ट आहे, असं वर्णनच नाही. तुम्ही स्वतःच इंटरप्रिटेशन करता की कौरव दुष्ट आहे. ठीक आहे. पण कौरव जेव्हा मृत्यू पावले होते तर त्यांना डिरेक्टली स्वर्गामध्ये जागा मिळाली, आणि पांडव जेव्हा मृत्यू पावले होते त्यांना नरकामध्ये जागा मिळाली. तुमचे कार्मिक बॅलन्स कशा पद्धतीने काम करतात त्याच्यानुसार सगळे गणित बदलतात. मग ते मॅथमॅटिकल इक्वेशन. ठीक आहे. आणि हे जिथं होत जातं, ठीक आहे, हे एक ठराविक एक मोठं कॅल्क्युलेटर आहे म्हणून, आणि तिथं हा सगळा डाटा फीड होत असतो तुमचा. ठीक आहे. ही एक कन्सेप्ट आहे, ती पकडून जाते. मग ती कशी प्रूव्हन होत जाते मी तीही सांगतो सायंटिफिक लेवल. ठीक आहे. एक समजलं. हा चार्ट आहे, कोणाला बघायचं असेल तर बघून घ्या. मग परत येतो. ठीक आहे. तोपर्यंत बघा, मी तोपर्यंत ह्यांना बघतो. एक फक्त चेअर मोकळी करा. तुम्ही बसा, डीजे बसून घ्या. बोला ना. ह्यांनी किती दिले ना? 1000 दिले ना आधी सोडले ना? हां बसा ना. हां कसं आहे आत्ता सध्या? बाकी इतर त्रास काय? औषधं शिल्लक आहे? चालू करायचे ना. चालू हां औषधं चालू करा. ठीक आहे. 2 दिवस आता किती दिवस आहे? हां मग 2 दिवस बंद म्हटलं की 2च दिवस बंद. नाही तुम्ही त्या दिवशी कसं काय बोला 2 दिवसांनी चालू करा. ठीक आहे. आज आता 4था दिवस आहे. पथ्य जसं सांगितले तसे चालू असेल 2च दिवस राहिले. बाकी नाही म्हणजे काही औषधांची गरज नाही. आता त्याच्यासाठी पित्त झालं थोडंसं राहणार की आता रुटीन सगळं चालू जे चालू आहे ते चालू करा, आणि पथ्यही त्या पद्धतीने करा. बीपी चेक करायला बघू मग पुढचं औषधी संपली की मग पुढचं बघूया. बस्तीचं प्लॅन आउट करावं लागेल आपल्याला मग. ठीक आहे. कसं वाटतं आणि हलकं वाटतं का? कालपासून जरा पोट थोडंसं वाटलं हां एक त्यामुळं पण बाकी काही खाऊ नका. बाकी नाही काही आधी एकदा बीपी चेक करून घ्या. कुठलं केस त्यांना व्हॉट्सअपवर टाका. तिथं असतं त्यांना सांगितलंच का? तर त्यांचाच कॉल आला. नाही मला लक्षात आलं. तिथं असेल बघ आणि तो पाठवून दे व्हॉट्सअपला. ठीक आहे. आलं लक्षात. त्याच्यामध्ये काही शंका कोणाला? ब्राह्मणोक्ती नाही. आपण चतुर्वर्ण व्यवस्थेमधली ब्राह्मणाचा विचार करतो. आपण मुख्य परमात्मा स्रोत वेदांमध्ये कुठेही चतुर्वर्ण व्यवस्था सांगितलेली नाही. ठीक आहे. चातुर्वर्ण व्यवस्था ही नंतर पुराणांमध्ये वर्णन केली, मुख्य वेदांमध्ये कुठेच वर्णन नाही. आणि ती जी सांगितली आहे ती कर्मांच्या अनुषंगाने सांगितली. म्हणजे कर्म ह्या अनुषंगाने चातुर्वर्ण व्यवस्थांचा विचार. तो पुढे जाऊन मी सांगतो तुम्हाला की कुठल्याही त्रिगुणात्मक कॉम्बिनेशन एकत्र आले की ब्राह्मण उत्पत्ती होते. कुठले त्रिगुणात्मक कॉम्बिनेशन एकत्र आले की क्षत्रिय निर्माण होतात, मग वैश्य शूद्र. तर त्यावेळेला व्यक्ती हे नाही सांगितलेलं, तुम्ही त्या कर्माच्या वेळेला कुठले त्रिगुण वापरता. कारण आपण काय म्हटलं की त्या त्रिगुणांचं इंटरॅक्शन जेव्हा होतं प्रकृती आणि ह्याच्याशी, तर त्यातनं कर्म निर्माण होतं. आणि ते कर्म हे चातुर्वर्ण व्यवस्थेच्या अनुषंगाने पुढं वर्णन केले, पण त्याचं मिसइंटरप्रिटेशन नंतर लोकांकडनं केलेलं आहे. बेसिक कन्सेप्ट आपल्याला जी समजायची असते, एक मुख्य ब्राह्मण, ठीक आहे, जो परमात्मा आहे, त्यातनं निर्माण झालेला आत्मा, तो आत्मा मायेच्या अनुषंगाने प्रवेश करतो त्याच्यात. तो प्रवेश झाला की त्याला एक शरीर मिळतं. मग ते शरीर वेगवेगळ्या लेवलमध्ये वेगवेगळं असू शकतं. म्हणजे फक्त माणसाचं असेल असं नाही. मुख्य 6 योनी सांगितले. एक मनुष्य योनी, म्हणजे एक मुख्यत्वे ॲक्वॅटिक,
त्याच्यानंतर प्लांट्स, त्याच्यानंतर इन्सेक्ट, त्याच्यानंतर बर्ड्स, त्याच्यानंतर प्राणी ॲनिमल्स आणि त्याच्यानंतर ह्युमन. हे मुख्य 6 युनिट. ठीक आहे. ह्याच्यापैकी कुठल्या तरी एका शरीरामध्ये तो जाणार. हा जो आत्मन आहे मायेमध्ये आल्यानंतर ह्यापैकी कुठल्या तरी एका शरीरात, ह्या शरीरामध्ये गेल्यानंतर त्रिगुणात्मक. मग आता फक्त त्यातला ह्युमन जे आहे त्यांची कर्म फक्त काउंटिंगमध्ये येतात. बाकीचे जे 5 आहेत त्यांची कर्म कधीच काउंटमध्ये येत नाहीत. त्यांची कर्म ही अकर्म समजली जातात. ते पुढे जाऊन बोलायचं आपल्याला, ते पुढे बोलूया. आणि मग ती कर्म इंटरॅक्शनमध्ये प्लस मायनस होतात. मग तुमची कर्म कशा पद्धतीने वाढत आहेत, कमी होत आहेत, त्याच्यानुसार तुमचा पुढचा जन्म ठरत असतो. पुनर्जन्म. तर पुनर्जन्माच्या कन्सेप्टसाठी एक पहिलं समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढे जाऊ. आता हे खूप वेगळं आहे, म्हणजे हे सगळं आयुर्वेदामधला फिलॉसॉफिकल पार्ट आहे, त्यामुळे लेक्चरचं नावच फिलॉसॉफी. ठीक आहे. तर एक समजा की एक कॉस्मिक रजिस्टर आहे आपल्याकडे. कॉस्मिक रजिस्टर म्हणजे विश्वाचं एक रजिस्टर ठरलेलं आहे. जसं की आता फेसबुक आहे. ठीक आहे. फेसबुकमध्ये काय की तुम्ही कुठली गोष्ट लाईक केली, कुठली अनलाईक केली. ठीक आहे. कुठली गोष्ट लाईक करून अनलाईक केली. ठीक आहे. कुठली गोष्ट शेअर केली, कशावरती कमेंट्स केल्या, किंवा तुम्ही काय सर्च करता हेही फेसबुकला समजतं. तुम्ही फ्लिपकार्टवर काय सर्च केलं तर ते ॲड फेसबुकवरती येईल लागतं. हे म्हणजे काय तर तुमचा इंडिव्हिज्युअल डाटा हा मार्क झुकरबर्ग ह्याच्याकडे आहे, जो कोण आहे तो. गुगलकडे पण तोच डाटा. जर एखादा माणूस हे जर तयार करू शकतो तर तुम्ही विचार करा, हे विश्व ज्याने निर्माण केलं त्याच्याकडे तो डाटा कशा पद्धतीने तयार केला. आता तयार होऊ शकतो का नाही. जर फेसबुकवाला तुमचा डाटा तयार करू शकतो, तुम्ही सकाळी झोपल्यापासून रात्री काय करता, तर तुम्ही विचार करा की ज्यांनी विश्वच निर्माण केलंय तो तर तुमच्या प्रत्येक गोष्टीचा विचार करतो. राहणारच आहे की 100% केला जातो. मग त्याला आपण इमॅजिन करायचं आहे तो कॉस्मिक रजिस्टर. ठीक आहे. ते कॉस्मिक रजिस्टर प्लस मृत्यू येत असताना त्या व्यक्तीचा, मरत असताना त्याच्या मनामध्ये असणारे विचार. ठीक आहे. ह्याच्यानुसार त्याचा जन्म करतो. पुढचा जन्म म्हणजे आता तुम्ही जी काही कर्म केलेली आहेत अगोदर, ती कर्म चांगली आहेत, वाईट आहेत, त्याच्यानुसार ते रजिस्टरमध्ये तो डाटा कन्फर्म करतो. तुम्ही मरत असताना तुमच्या मनामध्ये काय विचार आहेत, ठीक आहे, ते ह्याचं कॉम्बिनेशन तयार होतं आणि त्याच्यानुसार तुमचा पुढचा जन्म फिक्स होतो. तर त्यामुळे आपल्या इथं असं म्हणतात की मृत्यू संगमयी रामाचं नाव तोंडामध्ये असावं. असं का सांगितलं जातं. असं म्हणतात का हनी सिंगची गाणी ठेवा. रामाचं नाव ठेवायचं कारण काय की जेणेकरून ती मोक्षाप्रती किंवा त्याच्या अनुषंगाने तुम्ही त्यातनं कुठेतरी बाहेर पडाल आणि तो जन्म चांगला असेल. ठीक आहे. पण ज्या अनुषंगाने जे काय आता तुमचा डाटा तयार होईल, तुम्ही जे काही केलेलं आहे, तुम्ही मृत्यूच्या वेळेला काय विचार करता त्याच्यानुसार तुमचा जन्म ठरेल. मग तो बेसिक 6 कॅटेगरीमध्ये तो जन्म. मग त्या 6 कॅटेगरी कुठल्या, तर एक तर ॲक्वॅटिक सांगितलं, दुसरा आहे तो प्लांट, ठीक आहे, तिसरा आहे ते इन्सेक्ट, ठीक आहे, चौथा आहे ते बर्ड्स, मग ॲनिमल, ठीक आहे, आणि मग ह्युमन. ठीक आहे. ह्या 6 कॅटेगरीमध्ये जन्म राहतो. हो, मनुष्यानी वेगळी सांगितली. मनुष्यानी वेगळी सांगायचं कारणही तसं वेगळं. ठीक आहे. पण जन्म घेताना ह्या 6 ह्याच्यामध्ये राहतो. काय हो. आता हे सगळं भगवद्गीता म्हणजे, गीता म्हणजे काय, गीता ही महाभारतात सांगितलं. महाभारत म्हणजे काय, 2 पद्धतीने आपले सगळे नाही मुख्य नॉलेज जे आहे ते 2 पद्धतीने गेले, श्रुती आणि स्मृती. ठीक आहे. तर त्याच्याबद्दल मी पुढे बोलणारच आहे. त्यातला महाभारत हा एक पार्ट आहे, ते पुढे जाऊन बोला. आणि त्यातली गीता, त्या गीतेमध्ये तो सार सांगितलाय पूर्ण सगळ्या वेदाचा. ठीक आहे. मग त्यांनी ज्याला गीता समजली त्यांनी अगोदरचं सगळं वाचल्यासारखं झालं, आणि ज्याला गीता समजायला अवघड जात असेल त्यांनी मूळ सिद्धांताकडे यावेळी पहिल्यापासून सुरू करा. मग त्यामुळं हे जे मी सांगणार आहे हे सगळं त्या धर्तीवरतीच आहे. ठीक आहे. मग ह्या 6 योनी आपल्याला ठरल्या की हे 6 बेसिक कॅटेगरी. आता हे जन्माला आले. मग ह्याच्यातले फक्त मनुष्य हा जन्म असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही केलेले कर्म हे काउंटेड राहतात. तर तुम्ही जे काय करणार हे तुमचं काउंटिंग फक्त मनुष्य जन्मात होतं. बाकी इतर जन्मांमध्ये तुम्ही जे काय कराल ते काउंटेड नसतं, म्हणजे तुम्हाला ते काउंटिंगमध्ये घेणारच नाही.
म्हणजे एखाद्या गायीने तुम्हाला ठोकर मारली, ठीक आहे, तर तुमच्या अनुषंगाने तो दुष्कर्म झाला, पण गायीच्या अनुषंगाने ते कर्म काउंट मध्येच नसतं, कारण तिला ते कॉन्शियसनेसच नसतं. हा कॉन्शियसनेस फक्त मनुष्याला आहे की एखादी गोष्ट फ्री विलनी करणं आणि चॉईसनी करणं हे फक्त मनुष्याकडे दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट तुमच्या फ्री विलनी करू शकता आणि तुमच्या चॉईसनी करू शकता. हे जेव्हा करता तर त्यावेळेला तुम्ही केलेलं कर्म हे काउंटेड होतं. बाकी 5 योनींमध्ये फ्री विल आणि चॉईस हा नसतो. त्यांना समजत नाही किंवा त्यांच्याकडनं जे काय होतं हे त्यांच्या फ्री विलनुसार असं काही राहत, ते रुटीनमध्ये जगायचं म्हणून जगितलं. त्यांना इंडिव्हिज्युअल वेगळे ॲस्पेक्ट्स त्यांचे असतात, मनाचे विचार असतात, असं काही नसतं. ठीक आहे, पण सजीव असतात, चेतना असते, सगळं असतं, आत्मन तिथं असतो, पण फ्री विल आणि ते कॉन्शियसनेस नसतं, तो फक्त माणसाकडे. त्यामुळे त्याची कर्म हे काउंटेड करतात. ठीक आहे, मग तुमच्याकडं हा जन्म, मनुष्य जन्म जो आलेला तो सत्कर्मांमध्ये लावायचा. असं करायचं कारण तुम्हाला इथेच तुम्हाला करता येणार आहे की तुम्हाला काय करायचं, तुमचा प्लस मध्ये वाढवायचं आहे का निगेटिव्ह मध्ये करायचं, हे सगळं तुम्हाला आत्ताच करता येईल. ठीक आहे, आणि असंही कंपल्शन नसतं की तुम्हाला मनुष्य जन्म हा मिळणार मनुष्याकडे. हे राऊंड असं म्हटलं होतं की ते राऊंड नुसार राहतं. ठीक आहे, तर ह्याच्यामध्येही प्लस मायनस आहे, म्हणजे प्रत्येक वेदांताचं मत हे वेगवेगळं आहे. तर हा आता कसं राहतं की मनुष्य, तुम्ही जर एखाद्या ह्याच्यामध्ये खूप वाईट कर्म केलं मनुष्य जन्मामध्ये, म्हणजे खूप खोटे बोलला, मारलं कोणाला तरी, दारू पिलं, नॉनव्हेज खाल्लं, जे काय असेल, ठीक आहे, हे जेव्हा तुम्ही करत जाता तर त्यावेळेला तुमचं वाईट कर्म हे वाढत जातं. वाईट कर्म वाढत गेले की तुम्हाला स्वाभाविक आहे, तुम्हाला तो जन्म जो असतो तो खालच्या योनीमध्ये घ्यावा लागतो. खालच्या योनीमध्ये घ्यायचं कारण काय असतं की त्या योनीमध्ये तुम्हाला कष्ट सहन करावे लागतात, आणि तुम्ही जेवढे कष्ट सहन करता तेवढे तुमचे बॅड कर्म, म्हणजे तुमचे जे वाईट कर्म असतात ते न्यूट्रलाइज होत जातात. तुमचे जेव्हा ते नील होतात त्यावेळेला तुम्ही परत मनुष्य जन्माला. जर ते कर्म तुम्ही चांगले केले तर हे सोडून तुम्ही ह्याच्यापेक्षा वर पाऊल, एक पाऊल म्हणजे दैवज्ञ, ठीक आहे, तिथं तुम्ही चांगले कर्म वापरता. म्हणजे इंद्र हा चांगले कर्म वापरत असतो, निवांत राहतो, खाते पितो, सगळं मिळतं. मग तिथले चांगले कर्म संपले की परत तुम्ही खाली, ठीक आहे, मग परत मनुष्ययोनीमध्ये परत आला, परत वाईट कर्म झाले की परत खाली, मग ते सगळं सहन केले की परत मनुष्य, चांगले कर्म झाले की परत वर, असं प्लस मायनस कंटिन्यू चालू असतं. हे तुम्हाला समजत असतं, म्हणजे हे कंटिन्यू ह्या लेवलमध्ये चालू असतं. ठीक आहे, मग ही सायकल चालूच आहे, कंटिन्यू चालूच आहे. मग तुम्ही इकडनं ज्या चांगले कर्म गेले की खाली येणार, वरती जाणार, वाईट कर्म गेले की खाली येणार. मग ते वाईट कर्मांचं भोग घेतले की परत वरती जाणार, परत तुम्ही कसे कर्म करताय त्यानुसार ते वरती खाली येणार. मनुष्याचा जन्म येतो. चालेल, वाईट कर्म गेले की बाकीचे जन्म येतात. पण मग आता आता आयुर्वेदामध्ये वगैरे सांगितलं की चांगलं पुष्ट किंवा हे खूप मागच्या जन्माचे पण प्राण्यांचं कर्म हे कन्सिडरच नाही करत. प्राण्यांचे आता समज की तुझा कॅल्क्युलेटिव्हली 100 वाईट दोष झाले, ठीक आहे, 100 पाप झाली, तर ती 100 पाप तू दुसऱ्या जन्मामध्ये गेली तर त्यावेळेला ती साधारणतः म्हणजे वनस्पती तर तिथं ती 70-80 पाप कमी केली जातात. तिथले किंवा म्हणजे कोणीतरी येणार तुला कापून देणार, ठीक आहे, म्हणजे काही संबंध नसताना उगाच येणार, पानं तोडत बसणार, कुठेतरी प्रेस करून तुला ठेवून देणार, ठीक आहे, चूर्णांमध्ये कन्व्हर्ट करणार. तर हे झालं, आणि जे काही राहतील आणि त्यावेळेला त्या कार्मिक बॅलन्सनुसार जर तुझा ह्युमन हे येत असेल तर ते तुला तिथे सर्व्हाइव्ह करावी लागतात. मग तिथे ती कर्म कुठल्या ह्याच्या स्वरूपात तुला फेडावी लागतात. तर ते वेगळ्या स्वरूपात येऊ शकतात, कुठल्याही आजारपणाच्या कारणामुळे किंवा वेगळ्या गोष्टींमुळे ते तुला सहन करत जावं लागतं. मग हा झाला पूर्ण एक कॅल्क्युलेशन तुम्हाला ते सांगतो, ठीक आहे. मग ही कंटिन्युअस सायकल चालूच असते, ही चालूच राहते, सलग चालू असते. हे तुम्हाला समजत नाही की हे आपण करतोय नाही करतोय, हे सगळं चालू राहतं, ठीक आहे. आणि हे एका सिद्धांताच्या अनुषंगाने सांगितलं. कोणाला पाहिजे असेल तर फोटो काढ, बरेच आहे का. दुसरी स्लाइड. किंवा काय मग आता ते कसं कळेल की मागच्या जन्मीच्यामुळे काही ह्या जन्मीच. त्याला त्याच्याकडे जायचं आपल्याला. आता हा बेसिक मूळ सिद्धांत आहे की हे असं होतं, ही सायकल तुम्ही समजा, मग पुढे जाऊन नक्की काय होतं हे सांगतो.
तर मग ते थोड्याशी लक्ष जीव योनीच्या नंतर मोक्ष करण्याचं ते काय? हेच तुम्हाला रिपीटेडली करत बसावं. वनस्पती प्राणी याच सायकलमध्ये तुम्हाला बसावं. वेगवेगळ्या लेवलच्या अनुषंगाने बसत तुमचे जसे असणार योग त्यानुसार ते राहतात. मग मनुष्य योनी ही एकमेव अशी योनी आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कर्म कॅच करता येईल. ठीक आहे, म्हणजे कर्म चांगली करतात. पण कर्म चांगली करणं हे मोक्ष प्राप्ती करत नाही. नामस्मरण तुम्ही कर्म चांगली केली तर तुम्हाला मोक्ष मिळत. कर्म चांगली केली तर काय तुम्हाला पुढचा जन्म हा दैव योनीकडे एवढंच आहे. मग तिथली कर्म तुम्ही वापरून घ्या एवढंच, परत मागे घ्या. म्हणजे कर्म चांगलं केल्याने तुम्हाला मोक्ष मिळणार हे डोक्यातनं बाजूला काढ असं काही नाही. पहिलं तुम्ही सांगितलं तसं की नॉनव्हेज वगैरे खाल्ल्यावर पाप होतं, असं प्रत्येकाने व्हेज खाल्लं तर प्रत्येक एखादी गोष्ट नॉनव्हेज खाल्ल्याने का तर ही चेतन द्रव्य म्हणजे कसं की आता प्रत्येक योनीला एक ठराविक लेवल त्यांनी दिलेलं आहे. प्रत्येक योनीचं म्हणजे जसं प्रत्येक योनीला ठराविक प्लस मायनस पॉईंट दिले असं सांगायचं. किंवा मॅथमॅटिकलच्या अनुषंगाने तुला सांगतो की प्रत्येक गोष्टीला 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. तर कुठल्या योनीला तू मारते ह्याच्यानुसार ते कार्मिक बॅलन्स बदलतो. आता मॉडर्न बायोडायव्हर्सिटी हे करण्यासाठी हा, मग त्याच्यामध्येही सांगतो. आता बायोइथिक्स नावाची जी कन्सेप्ट जी डेव्हलप होते ती म्हणजे काय की तुम्ही चांगली करणं करा. म्हणजे तुम्ही एन्व्हायरमेंटचा वापर करताय ना तर एन्व्हायरमेंट बद्दल तुमच्या मनामध्ये निदान काहीतरी भावना असायला पाहिजे. आणि आपल्या आयुर्वेदात सांगितलं ना तुम्ही वनस्पती तोडताय नक्की तोडा, वापरा, पण तिला नमस्कार करून तोडा. तिची परवानगी घ्या की मी तुझा वापर करणार. हे का करायला सांगितलंय आता रिझन बघितलं. आणि आत्ता मॉडर्न सायन्स बायोइथिक्स मध्ये ह्याच गोष्टी सांगतात. बायोइथिक्सच्या नावाखाली ज्या गोष्टी आता होत आहेत ना की तेच आहे. अजून ते प्लांट्स पर्यंत पोहोचलेले नाहीये कारण त्यांना ती कन्सेप्टच नाही. मी आता त्यांना मेल पाठवलंय. जर तो पेपर झाला सबमिट तर पोर्तुगालला एक कॉन्फरन्स आहे त्याच्यामध्ये मी आयुर्वेद आणि बायोइथिक्स याच्यावरती सांगणार आहे. आणि त्याच्यामध्ये वनस्पती तोडताना तुम्ही बायोइथिक्सचा कसा विचार आहे हे सगळं मांडणार आहे त्यांना. आणि हे देणार आहे, हे प्रूव्ह करून दाखवेल त्यांना मी सायंटिफिकली प्रूव्ह करेन आणि तुम्हाला याचं सांगेल. ठीक आहे, हे करता येतं. याच्यामध्ये काही चुकीचं आहे आणि वेगळं आहे असं काहीच नाही. फक्त आपण त्या अँगलने अजूनपर्यंत बघितलंच नाही एवढंच. हे मॅथमॅटिकली होतं. एवढं फक्त समजा की आता 1+1 = 2 एवढं माहित आहे. 1 - 1 = 0. तुम्हाला हे एवढं समजत गेलं की आपल्याला समजायचं आहे की आपल्याला काय करायचं पुढे. देव देवी ह्या कन्सेप्ट वेदांमध्ये आलेल्या नाही. अजूनपर्यंत मी कुठं सांगितलं का तुला देव देवी? हिंदू फिलॉसॉफीमध्ये मी मांडताना मूळ सिद्धांत मांडताना देवदेवी कुठं सांगितलं? ब्रह्मास्मृत्वा वेदांच्या अनुषंगाने ते अपौरुषीय वर्णन केले. पूर्वजन्माची कर्मामुळे हे होतं पुष्ट ते कसं माझा काही नव्हतं. जर तुम्ही का म्हणजे 100 आता मी गुन्हे केले आणि ते न्यूट्रल दिले तर मला पुढच्या वेळेस मानव जन्म 100 पैकी 70 जन्म हे झाले. त्यातले 30-40 गुन्हे तुमचे शिल्लक राहिले. पुनर्जन्म कसा? नाही, येत राहणार प्लस मायनस आहे. कसं राहतं की 1 लेवल 2 लेवल 3 लेवल प्रत्येक ह्याला काही पॉईंट ठरलेले असतात. ठीक आहे, आणि साधारणतः जेव्हा 1-2 पॉईंट शिल्लक राहिलेले असतात तर ते 1-2 पॉईंट संपवण्यासाठी तुम्हाला ते सफर करणं गरजेचं पडतं. मग ते सफर मग तुम्ही जेव्हा त्या मनुष्य योनीत येणार तर ते 1-2 पॉईंट कशा पद्धतीने सफर होणार ते वेगवेगळ्या आधारांचा हा एक त्याच्या मागचा विचार आहे. ठीक आहे, जसं आता एवढ्या योजनेमध्ये सांगितलं मनुष्यवृत्ती घेतली, पण मॉडर्न पिढीमध्ये जसं 12वीला आपण प्राण्यापासून माणूस निर्माण होतो डार्विन स्टेजमध्ये. पण आपल्या याच्यात कसं मग आपण मॉडर्न सायन्सही सांगतो की मनुष्य योनी ही वेगळीच आहे. डार्विन्स थेअरी ही चुकीचे हा त्याचाच मुलगा सिद्धांत सिद्ध केला. एक्झॅक्टली, तुला तेच म्हणतो की सिद्धांत हे वेगवेगळे प्रत्येकाची फिलॉसॉफी वेगळी. आपण फिलॉसॉफी या नावाने जेव्हा हिंदू फिलॉसॉफी बघतो कारण आपण आयुर्वेद शिकतो तर आयुर्वेदाच्या फिलॉसॉफीचा मूळ सिद्धांत हा गाभाचा. हा सिद्धांत म्हणजे तुम्ही डार्विनचा सिद्धांत समजला आणि त्याच्यावरती तुम्ही आयुर्वेद शिकायला लागला तर मूळ सिद्धांतच वेगळं. तुम्हाला सिद्धांत हे समजायला पाहिजे आणि मग तुम्ही आयुर्वेद शिका. मग तुम्हाला त्याच्या मागचे रिझनिंग सांगतो. मग डार्विन बरोबर आहे का चुकीचा? डार्विन काही अंशीही बरोबर आहे मी ते सांगते. आपल्या इथं सांगण्याचं आहे आता पुढे पण डार्विन पूर्णतः चुकीचं आहे असंही नाही. इव्हन आईन्स्टाईन ही काही अंशीच बरोबर पूर्णतः बरोबर आहे असंही नाही तेही सांगतो. किंवा त्यांनी ट्विन पॅराडॉक्स जो सांगितलेला आहे. ट्विन पॅराडॉक्स म्हणजे नक्की काय विचार करताय
ते कशा पद्धतीने, किंवा इज इक्वल टू MC स्क्वेअर. आता जो आपण ब्राह्मण आणि आत्मनचा विचार केला, ब्राह्मण म्हणजे काय सांगितलं मी, एनर्जी. आत्मन म्हणजे काय सांगितली, एनर्जी. एनर्जी, ठीक आहे. ब्राह्मण आणि आत्मन, आत्मन शरीरामध्ये गेल्यानंतर तो जन्म घेतो, मरतो, जन्म घेतो, मरतो. मोक्ष म्हणजे काय, किती आत्मन आहे तो परत ब्राह्मण मध्ये जाणार. मग आता मी काय केलं, एनर्जी इज नायदर बी क्रिएटेड, तर तिथंच आहे ब्राह्मण आहे, नायदर बी डिस्ट्रॉइड. आत्मन झालेलं आहे पण तो डिस्ट्रॉय होत नाही, तो तिथनं बाजूला येतोय. की कन्वर्टेड इंटू वन फॉर्म इंटू अनदर फॉर्म. म्हणजे काय, मी प्लांट मधनं इन्सेक्ट मध्ये जाईन, इन्सेक्ट मधनं ह्युमन मध्ये जाईन, की कन्वर्टेड इंटू वन फॉर्म इंटू अनदर. ठीक आहे. हे झालं की मग तो आत्मन जो आहे ती एनर्जी परत ब्राह्मण मध्ये देतो, म्हणजे एनर्जी तशीच आहे. मग फरक काय, इज इक्वल टू सिस्टम. मग आता हा, आता हे पुढे जाऊन करायचं, हे आपल्याला पुढे जाऊन करायचं. हा मूळ प्रश्न आहे जो प्रत्येक माणसाला पडायला, हा पडत. ठीक आहे. आपल्याला वाटतं की आपण जे करतोय आपण तेच चांगलं करतो, पण हा मूळ प्रश्न आहे की ह्या सायकल मधनं मला बाहेर पडायचं आहे का नाही पडायचं. सगळ्यांना वाटतं की आपण ह्या सायकल मध्येच खुश आहोत, पण असं नसतं. तर मग आता मग हे खूप चांगले कर्म केले तुम्ही, ठीक आहे. म्हणजे आता ह्या सायकल मध्ये तुम्ही अडकले. आता मी जसं विचारलं की ह्यातनं बाहेर पडायचं तर काय करायला, तर तुम्ही चांगली कर्म करत गेला तर तुमच्या कुठल्या तरी एका आयुष्यामध्ये एक गुरु येऊ शकतो आणि गुरु मार्ग दाखवू शकतो. ठीक आहे. तो मार्ग, त्या मार्गाने चालणं किंवा त्या मार्गाने जाणं म्हणजे मोक्षप्राप्तीकडे जाणं. अशा पद्धतीने म्हणजे ती सायकल ब्रेक करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. मग आता काही जण नागासाधू माहिती आहेत का तुम्हाला, नागासाधू हे प्रचंड स्वतःला त्रास करून घेतात म्हणजे काय करतात ते, म्हणजे जेवतच नाही, आगीमधनं चालतात, असं त्यांचं. म्हणजे पूर्ण वस्त्र विसर सोडून देतात, भस्म लावतात, स्मशानात राहतात, काही खातात. हे करून घेणं म्हणजे काय, तर तुम्ही तुमची कर्म जाळणं. तुम्ही जे वनस्पती योनीमध्ये जाऊन किंवा इन्सेक्ट योनीमध्ये जाऊन स्वतःची कर्म कमी करणार ते तुम्ही ह्युमन ह्याच्यातच राहून तुमची कर्म जाळणं आणि तुम्ही सगळं नील करून तो मार्ग मोकळा करा मोक्षाकडे जाण्याचा. इनडायरेक्टली क्लेश होणं की माया, क्लेश हा शरीराला, मायेचाच संबंध, आत्म्याला क्लेश होण्याचा संबंधच आहे. आणि हे जेव्हा समजलं जातं, हे नागा नदीमध्ये एंट्री करण्यासाठी प्रचंड कठीण मेहनत घ्यावी लागते. म्हणजे नागासाधूंचा जो एक समूह असतो, तुम्हाला जर त्याच्यामध्ये एंट्री करायची असेल तर तुम्हाला 10,000 श्लोक पाठ करावे लागतात फक्त एंट्री करायची. ठीक आहे. 10,000 श्लोक जर तुमचे पाठ असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये, त्यावेळेस शिवपुराणातले वगैरे कुठलंही चालले तर तुम्हाला ती एंट्री मिळते. तसं नसेल तर तुम्ही बाहेरच फिरत बसता. मग तो तुम्ही त्रास देता स्वतःला, तुम्ही तो त्रास देता. मग नागासाधूंमधली सगळी सिद्धी ही त्रास देणं, या जो काही देह आहे त्याला त्रास देत राहा, हे या पद्धतीचं एक. मग त्यामध्ये वेगवेगळे विचार. आता तेच सांगतो, हा नागासाधूंची परंपरा. बौद्ध संप्रदाय हा वेगळ्या पद्धतीने सांगतो, जैन संप्रदाय हा वेगळ्या पद्धतीने. मग प्रत्येक संप्रदाय हा वेगळ्या पद्धतीने हाच मुद्दा मांडतो की तुम्हाला करायचं. मग हे समजण्यासाठी एक गुरु की तो मार्ग दाखवू शकतो की तुम्ही ह्या मार्गाने चाला. आणि हे करण्यासाठी तुम्हाला एक चांगली कर्म करत राहा हे गरजेचं आहे. तुमची जर चांगली कर्म असतील तर तो गुरु योग्य गुरु. ठीक आहे. आणि तो गुरु रस्ता दाखवतो. मग तो गुरु रस्ता दाखवेल म्हणजे काय, तर तो 2 पद्धतीने दाखवतो, एक तर श्रुती आणि दुसरी स्मृती. ठीक. मग श्रुती म्हणजे काय, तर वेद आणि उपनिषद हे सांगणं म्हणजे श्रुती. ठीक आहे. वेदाचं ज्ञान करून घेणं, उपनिषदांचं ज्ञान करून घेणं हे झालं श्रुती. आणि स्मृती म्हणजे काय, तर रामायण, महाभारत, पुराण हे सांगणं म्हणजे स्मृती. ह्यांचं ज्ञान घेत केलं की मग तुम्हाला ते मार्ग मिळायला लागतात की तुम्हाला काय करायचं आणि तिथून मोक्ष मार्ग मिळवणं. ह्याच्यामध्ये तुम्हाला तो गुरु मिळणं, त्या गुरुने ते शिकवणं आणि ते शिकून तिथनं पुढं वाटचाल करणं. म्हणून असं म्हटलं होतं की गुरु दावली या वाटा, म्हणजे गुरुनी जो मार्ग सांगितलेला त्या मार्गाने चालत राहणं. हे करणं म्हणजे मोक्षाकडे जाणं. आणि मोक्ष म्हणजे काय, तर आत्मनला ब्राह्मणामध्ये विलीन करणं, हा झाला मोक्ष. सर पण डेलिबरेटली स्वतःला त्रास देऊन आपण जर कर्म जाळत असतो किंवा त्याची हा नागा साधूंमधला विश्वास आहे किंवा नागा साधूंमधली संप्रदाय. हे संप्रदाय वेगळे. काली संप्रदाय नावाचा एक संप्रदाय, तो वेगळ्या पद्धतीने काम. शैव संप्रदाय वेगळा करतो, वैष्णव संप्रदाय तो वेगळ्या पद्धतीने काम करतो.
हरे कृष्ण संप्रदाय तो वेगळा पद्धती. हे प्रत्येक संप्रदाय आहे ते त्या पद्धतीने कर्मांचं आचरण वेगळ्या पद्धतीने वाटतं. त्याच्यामध्ये स्वार्थभाव येतो ना, म्हणजे तो लौकिक नाही तर अलौकिक स्वार्थभावी स्वार्थभाव, पण मग तो येतो ना. स्वार्थभाव असा कसा आहे? हॅलो हो आहे ना, लवकर. हो हो हा तेच आहे ना. ठीक आहे, तो स्वार्थभाव असा म्हणता येईल. 3 पद्धतीच्या ऐशना आपल्याला सांगितले, तर त्यातली श्रेष्ठ ऐशना कुठली आहे? मग ती ती त्याला स्वार्थमध्ये पकडता येत, ती जीवात्म्याची ऐशनाच आहे आणि ती आहे हे समजणं म्हणजे मोठं झालं, की तुला हे करायचं आहे हे समजणं मोठं झालं. हे समजतच नाही. ठीक आहे, तुकाराम महाराज म्हणतात की जन्माला आला आणि घाले घालून गेला. ठीक आहे, म्हणजे माणसं जन्माला येतात, नुसतं पाणी भरत बसतात आणि आयुष्यभर त्यांना समजत नाही की ते काय करतात. ठीक आहे, आयुष्य तसंच जातं, परत तसं जन्माला येतात, परत करतात, परत मरतात आणि हे सायकलमध्ये अडकतात. आणि हे सोडण्यासाठी तुम्हाला तो मार्ग गरजेचा पडतो. जसे हे संप्रदाय तसं मग संतांचं असतंच ना, मग तुकाराम महाराजांनी तेच सांगितलं. मग त्यामध्ये भक्ती संप्रदाय वेगळ्या पद्धतीने सांगतो, शैव संप्रदाय वेगळा, वैष्णव वेगळा, प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे. आणि हिंदू फिलॉसॉफी हेच सांगतो. हिंदू फिलॉसॉफी हे वेगवेगळ्या पद्धतीतलं हा बोल आलं. 5 मिनिटं थांबा. फुल टेन्शन आलं असलं आता काय करत. कसं आहे की श्रीकृष्णाने सगळं चांगलं, ठीक आहे, श्रीकृष्णाने सगळं चांगलं केलं, पण जे महाभारत घडलं त्याच्यामध्ये कौरव मारले. कौरव मारले गेले, पण हे दुष्कर्म घडलं गांधारीच्या. कौरवांची जी आई होती त्यावेळेस तिच्या नजरेतनं तू जर बघितलं तर ते दुष्कर्म होतं. आणि त्यामुळे तिने श्रीकृष्णाला सांगितलं. तिने जेव्हा कृष्ण भेटायला गेला होता गांधारीला, तर त्यावेळेला गांधारीच्या पट्टीतनं फक्त तिचे कृष्णाचे पाय दिसले आणि कृष्णाच्या पायाला तिजा जातो. ठीक आहे, आणि मग तो जेव्हा तपश्चर्या करत होता तर त्यावेळेला एक बाल त्याच्या अंगठ्याला येऊन लागला शुक्रमाला आणि तिथं मृत्यू पावला. आणि जो शाप दिला त्याच्यामुळे त्याच्या समोरच यादव कुलाचा पूर्ण नाश झाला. मग आता असं म्हणता येत नाही, म्हणजे कर्म ह्या विषयातनं माणसाला देवालाही सोडलं नाही. कर्माच्या इव्हन आता हे जे होतं राम आणि सीता, ठीक आहे, तर राम आणि सीतेचा जन्म जो झाला, म्हणजे आपण तुळशीचं रोज पूजन का करतो माहिती आहे का कोणाला? तुला माहिती आहे? जलंधर माहिती आहे? जलंधर माहिती. शिवाचा जो अंश होता जलंधर, त्याची पत्नी होती. ठीक आहे, तर ती एवढी पतिव्रता होती आणि तिला असा वर होता की तिचा तर जो पती असेल त्या पतिव्रतेचं कवच त्या पतीला मिळेल. आणि त्यामुळे जलंधराला मारणं हे शिवालाही शक्य नव्हतं, विष्णूलाही शक्य नव्हतं. मग त्यासाठी विष्णूंनी जलंधराचा अवतार घेऊन तिचं पतिव्रतत्व तोडलं होतं. आणि ते जेव्हा तोडलं होतं तर ते तोडण्यामुळे तुलसीनी ह्याला शाप दिला होता विष्णूला, की तू ज्या पद्धतीने माझ्या पतिव्रतत्व तोडलेलं तर ह्याचा शाप म्हणून तुला तुझ्या ह्याच्याबरोबर बायकोबरोबर वनवास करावा लागला आणि तुला तिच्यावरती शंका द्यावी लागेल पतिव्रतेच्या अनुषंगाने. त्यामुळे राम आणि सीता हे कंटिन्यू वनवासात राहिले, खडतर आयुष्य जगले आणि शेवटी आयुष्याच्या शेवटी रामाला तिच्या पतिव्रतेबद्दल शंका द्यावी लागली आणि त्याच्यामध्ये विरहाने रामाचा मृत्यू झाला. म्हणजे ह्या धार्मिक गोष्टीतनं राम कृष्ण यांनी कोणालाच सोडलं नाही.
कळलं मला बाकीचं. राम आणि सीता एकत्र गेले. सीता आधी गेली आणि विरहामध्ये राम हा सगळ्यांना कवटाळत बसलेला. ठीक आहे. आणि त्या विरहाच्या दुःखात रामाचा तो दुःखी होता. म्हणजे राम हा काही ठराविक वेळेला दुःखी झालेला. जरी तो स्थितप्रज्ञ असला तरी तो खूप ठराविक वेळेला दुःखी झाला. पूर्ण रामायण तो फक्त सीतेसाठी दुःखी झाला. ना दशरथासाठी झाला, ना लक्ष्मणासाठी झाला, ना कोणासाठी. पूर्ण रामायण जेव्हा वाचेल तेव्हा फक्त दुःख ही गोष्ट म्हणजे आपण रामाची पूजा का करतो तर तो स्थितप्रज्ञ. प्रत्येक गोष्टीमध्ये तो स्थितप्रज्ञ. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा त्याच्यावरती मनावरती परिणाम होतो आणि तो बॅलन्स करतो. म्हणून त्याच्या हातामध्ये नेहमी धनुष्यबाण असतो कारण ते बॅलन्सिंगचं. ठीक आहे. आणि ते स्थितप्रज्ञ असताना फक्त त्याला कार्मिक दोषांमुळे त्याला ते रडावं लागलं. आणि आपण त्याच्यामध्ये मग भगवानाला म्हणजे देवांनाही सोडलं नव्हतं. आणि कर्म ही संकल्पना सगळीकडे आणि मग ते आले. हे आपल्याला तिथनं आलं. कुठून विषय निघाला त्यामध्ये. हा ठीक आहे. तर मग आता ही संकल्पना झाली. म्हणजे आपण जन्माला येतो त्या सायकलमध्ये अडकतो. पण ही जी एक सायकल आपण सांगितली आतापर्यंत ही एक सायकल फक्त एका आत्माची. ठीक आहे. ब्राह्मणमधनं निर्माण झालेला आत्मा म्हणजे तो काय आहे सेपरेट झालेला आणि त्या आत्मांची ही पूर्ण सायकल आहे. ठीक आहे. पण हे जे युनिव्हर्स आहे ह्या युनिव्हर्सची एक स्वतःची सायकल. ठीक आहे. मग ती युनिव्हर्सची सायकल कशा पद्धतीने आहे तर निर्मिती, वर्धन आणि विनाश. म्हणजे ह्या युनिव्हर्सची निर्मिती होणार, त्याचं वर्धन होणार आणि विनाश होणार. युनिव्हर्स क्रिएट होणार, ते नर्चर होणार आणि ते डिस्ट्रॉय. ठीक आहे. म्हणजे बिग बँग होणार, ते एक्सपांड होणार आणि ते व्हॅक्युमनी नष्ट होणार. परत बिग बँग होणार, परत एक्सपांड होणार आणि हे सगळं सांगितलं. आता बिग बँग थेअरी सांगितलेल्या सायंटिस्टनीच सांगितलं की युनिव्हर्स कंटिन्युअसली एक्सपांड होतो आणि ते एक्सपांड ह्या लेवलपर्यंत होणार की मध्ये व्हॅक्युम तयार होईल आणि त्या व्हॅक्युममुळे पूर्ण विश्व आहे ते एका गोष्टीत बंद होतात. येथे बिग बँग म्हणजे छोट्या गोष्टीपासून मोठं होणार, एक्सपांड होत जाणार, मधल्या व्हॅक्युमने परत बंद होणार. ही एक सायकल, ही युनिव्हर्सची सायकल, ही कंटिन्यू परत चालते. व्हाईट होल मध्ये निर्मिती होत राहते आपल्या युनिटची आणि ब्लॅक होल जेव्हा बनतं तेव्हा ती एका हातात येऊन घ्यायची असते, समाप्ती असते, पॉईंट असते. हे तर कंटिन्युएशन चालूच आहे. हे चालूच राहणार आहे आणि हे कंटिन्यू चालू राहणार. हे सलग चालू राहणार आहे. म्हणजे हे तुम्ही आत्ता फक्त म्हणजे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही ह्या विश्वामध्ये आहात तर हे विश्व स्थिर आहे असं नाहीच आहे. हे विश्व एक्सपांड होत आहे, हे विश्व मरायला लागलं. आपण एका डिसीज मध्ये आहोत. आत्ताची फेज ही एक डिसीज स्टेट असं सायंटिस्टचं म्हणतात. डिसीज स्टेट ही मरेपर्यंत टिकणार आणि एकदम फटाकन मारणार. आता आपण त्या डिसीज स्टेट ना असं सायंटिस्ट म्हणजे मॉडर्न सायन्स असं म्हणतो. तसं तर निर्मिती आणि लय सोडून मधली जी पण काही स्टेट आहे ती डिसीज स्टेटच आहे. एक्झॅक्टली. आणि उत्पत्ती आणि लय वेळेस काहीही लाईफ नसणार आहे. नसणारच आहे. मग जी पण लाईफ असणार आहे ती सगळी डिसीज स्टेट मध्ये डिसीज स्टेट. म्हणून तर आपण म्हणतो की आपण जन्माला येणं ही विकृती आहे. हे सगळं एकमेकांशी जुळलेलं आहे. हे काही वेगवेगळं नाही आहे. सर जर कौरव आणि पांडव तर कौरव अधर्माने वागले आणि पांडव धर्माने वागले मग तरी पण त्यांना नरकात स्थान स्वर्गात म्हणजे त्यात कौरवांनी चांगलं असून नाही कौरवांनी ह्या जन्मामध्ये म्हणजे त्याच जन्मामध्ये सगळे त्यांचे भोग भोगले होते. त्यांनी स्वतःच्या अंगावरती बाण खाल्ले होते. त्यांना गदेनी त्यांचे पाय हात पाय तोडले गेले होते आणि ते भोग त्यांनी इथंच कव्हर केले. आणि त्याच्यामुळे पण बाकी इतर तू जर बघितलंस म्हणजे महाभारताचं वर्णन जेव्हा वाचतोस तर कौरवांनी जे राज्य केलेलं किंवा दुर्योधनाने जे राज्य चालवलं होतं तर त्यावेळेला त्याची प्रजा ही खूप सुखी होती असं वर्णन आलं. कौरवांची प्रजा ही सुखी होती. सुखी त्यांनी प्रजेला त्रास दिलाय किंवा प्रजेला हे केलं असं काहीच नाही. प्रजेसाठी सगळं चांगलं केलं. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याची बाकी कर्म चांगली होती. फक्त स्वार्थ मग यातच होता का की पांडवांना वाटा नाही दिला गेला. त्या गोष्टीमध्ये फक्त त्यांना अडचण होती आणि त्याचे जे भोग होते त्यांनी तिथंच भोगले आणि ते भोगले म्हणून त्यांना डिरेक्टली स्वर्गात. आता आपण कर्माबद्दल बोलतो पण ती पण इंटेन्शन तर मॅटर करतं.
इंटेन्शनही मॅटर करतं, पण इंटेन्शन मॅटर कशा पद्धतीने करतात म्हणजे कसं आहे की कर्ण एकदा चाललेला होता, ठीक आहे. आणि कर्ण चाललेला असताना त्याला लहान मुलगी तिथे लहान मुलगी खेळत असताना एक दुधाची वाटी तिच्याकडे होती आणि ते जात असताना ती दुधाची वाटी सांडली आणि ती रडायला ती दुधाची वाटी सांडली. आणि मग ती कर्ण तिथे चालत असल्यामुळे ती म्हटले की मला दूध पाहिजे परत. कर्ण म्हटलं की मी दुसरा आणून देतो. नाही म्हणे मला माझंच दूध पाहिजे, हे जे सांडले तेच पाहिजे. आणि तुम्ही ऐकले कर्ण हा दान देत होता, त्याच्याकडे जे मागितलं तो दे ना. कर्णाने मातीमध्ये हात घातला, पूर्ण हाताने ती माती पिळली आणि त्यातनं दुधाला सेपरेट टाकलं, ठीक आहे. आणि ते दूध त्या मुलीला दिलं. आता हे चांगलं करणं का वाईट करणं? हे तुला सांगताच येत नाही, हे तुला सांगणं जमत नाही. हेतू हा नंतर ठरवला होतो, ठीक आहे. हेतू हा त्याच वेळेला म्हणजे कसं राहतं की तू कर्म करतोय तर त्यावेळेला तुझ्या मनामध्ये असणारे भाव हे कशा पद्धतीने हे तुझं हेतू ठरवलं, ठीक आहे. आता जेव्हा कर्म कर्णाने तो कळलं होतं तर त्यावेळेला त्यांनी ह्या गोष्टीसाठी कळलं होतं की त्याची असणारी ताकद ही त्याला दाखवण्यामध्ये नेहमी श्रेष्ठत्व जाणवत होतं. कर्ण हा नेहमी दुर्गेचा उपासी होता. दुर्गा म्हणजे शक्तीचा उपाशी राहायचा. त्याला नेहमी शक्तीची भोव, त्याला नेहमी हे अस्त्र जिंकायचं, ते अस्त्र घ्यायचंय, मी अर्जुनापेक्षा श्रेष्ठ पाहिजे असं नेहमी त्याला पाहिजे. आणि त्यासाठी त्याने ते केलं आणि त्याच्यामुळे त्याला श्राप मिळाला. दिसताना ते कर्म दिसतं चांगलं, तर त्याच्या मागचं असणारं इंटेन्शन हे वेगळ्या पद्धतीचं होतं, ठीक आहे. तर त्यामुळे तो कर्म घेताना काउंट होतं वेगळ्या गोष्टी. इंटेन्शन चुकलं ना नंतर. हा तर मग आता हे इंटेन्शन पण कसं आहे म्हणजे इंटेन्शन हे तू समाजाच्या उपयोगाच्या अनुषंगाने ठेवतेस का फक्त एका व्यक्तीच्या उपयोगाच्या अनुषंगाने ठेवतेस, त्याच्यामध्ये परत वेगळा भाग पडतो, ठीक आहे. तू फक्त व्यापकत्व आणत असशील तुझ्या गोष्टींमध्ये तर ते कर्म अधिक चांगलं. ते फक्त एका ठराविक गोष्टीपुरतं मर्यादित आणत असशील तर मग ते ठराविक भेदभाव. आणि हे संत सांगतात की तू एखाद्या गाढवावरती तेवढंच प्रेम करायला हवं जेवढं तुझ्या पतीवरती. हे तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे, ठीक आहे. सिंपल लॉजिक. आणि हे जर तुम्हाला जमलं तर तुम्ही मोक्षाकडे जायला. आणि हे तुकारामांनी केलं, त्यामुळे विष्णूला स्वतःला यावं लागलं घ्यायला, असंही नव्हतं. जर दुःख मागून घेतलं तर मग तिचे कर्म तिकडे न्यूट्रल झाले असं म्हणताय का? कारण तिने निरंतर दुःख मागितलं आणि तिने ते भोगलं, ते त्यासाठीच मागितलं, बरोबरच, ठीक आहे. आता आपण युनिव्हर्सल सायकल एक संन्यास म्हणजे त्यांना सगळे माहिती आहे पण मग त्यांनी त्यांच्या पुरतच ठेवलं तर मग त्याचा पण उपयोग नाही. म्हणजे आता गीतेमध्ये पण कृष्णाने सांगितलं त्यांची नावं नाही माहिती पण त्यांना सगळं नॉलेज वगैरे सगळं होतं पण त्यांनी त्याचा यूज नाही केला मग त्यांचा पण मृत्यू झालाच ना. नाही म्हणजे त्यांचे जे गुरु वगैरे त्यांना सगळं बरोबर माहिती होतं, त्यांना सगळं माहिती होतं मग त्यांनी योग्य वेळेला वापरलं आणि सांगितलं. म्हणजे अजून एक कोणतरी आहे त्याला सगळं नॉलेज होतं त्यांनी म्हणजे संन्यासासारखं म्हणजे त्यांना एक कोण जो व्यक्ती संन्यासी आहे तो व्यक्ती महाभारताच्या युद्धामध्ये त्यांनी पडायलाच नव्हतं. नाही म्हणजे त्यांना माहिती होतं का हे बरोबर आहे पण त्यांनी त्याचा यूज नाही केलं. एखादी गोष्ट बरोबर आहे चूक आहे ही हिंदू फिलॉसॉफीच सांगते. तुझ्यानुसार काय असायला हवं की कौरव आणि पांडव हे दोघेही सारखेच आहेत. म्हणजे कौरव वाईट आहेत आणि पांडव चांगले आहेत हे आपल्याला सांगितलंच गेलं आणि इथंच चुकलं. म्हणजे एखादा गाढव आणि एखादा नवरा हे दोघेही चांगले आहेत, ठीक आहे. या दोघांमध्ये एक चांगला आहे आणि एक वाईट आहे अशी कन्सेप्ट हिंदू फिलॉसॉफी सांगत असते. त्यामुळं ही गोष्ट चुकते इथं. आणि त्याच्यामुळं श्रीकृष्णाने महाभारतामध्ये जो इम्पॅक्ट घेतला किंवा स्वतः भाग जो घेतला त्याच्यामुळे त्याचं कार्मिक बॅलन्स बदलत गेला आणि त्याच्यामुळे त्याला ते सहन करतात.
तो जर तटस्थपणे बाजूलाच राहिला असता आणि मला काहीच फरक नाही या पद्धतीने योगी म्हणून बाजूलाच पडला असता, पण तो जाणीवपूर्वक गोष्टींमध्ये पडत होता, जाणीवपूर्वक गोष्टी सगळ्या करून घेत होता. असं करायच्या याच्यामुळे कर्म बदलत होतं आणि ते कर्म त्याच्यावरती इम्पॅक्ट करत होतं. पण त्यांच्यासाठी ते होतं, पण ते दुसऱ्या पूर्ण ह्याच्यासाठी ते चांगले अधर्मावर विजय. म्हणजे सगळ्या लोकांना त्यांनी साधारण सांगितलं ना की अधर्मावर ह्याच्यासाठी धर्माच्या ह्याच्यासाठी जर कृष्णाला नीती करायचं काय त्याला सांगायचं होतं. पण शेवटी त्यांना तर पापच लागतं. दुसऱ्यांसाठी चांगलं तर केलं ना नाही, त्यांनी. त्याला नाही धर्म स्थापन करणं म्हणजे कौरव हे नीतिमत्तेने राहत होते का? ओके, ठीक आहे, नियमांनी राहत होते का? ओके, पण त्याच्या मागे इंटेन्शन कसं होतं का? तर तसं म्हणजे कसं की आता तुला ते सांगतो की राम आणि राम हा नियम पाळणारा होता, एकपत्नी प्रथा नियम पाळणारा. रावण हा नियम पाळणारा, ठीक आहे, सगळं होतं. ज्यांनी दोघंही होते, दोघंही युद्धाने जाणणारे होते, सगळं होतं. पण एक जण नियम पाळणारा होता, दुसरा जण नियम पाळणारा नव्हता. तेच महाभारतामध्ये तू गेलीस तर कृष्ण हा नेहमी नियम मोडत आलेला. लहानपणापासून त्यांनी जे काय आयुष्य जगलं तो नियम मोडतच शिकला, ठीक आहे. पण तेच दुर्योधन हा नेहमी नियमांना धरून करत होता. त्यांनी वनवासाला पाठवलं, हे त्यांनी युद्धामध्ये पहिल्यांदा हरवलं आणि मग वनवासाला पाठवलं. त्यांनी डिरेक्टली म्हटला नाही तो पांडवांना की तुम्ही वनवासात जा, असं केलंच नाही. त्यांनी हरवलं, खेळले, पांडव खेळले का नाही, त्याच्यामध्ये हारले नियमानुसार त्यांनी नियम पाळला आणि तो पाळला. सर ते वस्त्र आरम तिथे कुठे नियम पाळला? तिथं पाळला गेला. तर त्यावेळेला कृष्ण तिथं आला. एक्झॅक्टली कृष्णाचा अवतार कृष्णानं जर म्हणजे ही शेवटी ही माया आहे आणि ही माया खेळवणं हे तुम्हाला समजलं म्हणजे हे त्याला सांगणंच ते होतं की तुम्ही ह्या गोष्टीमध्ये अडकताय आणि ही गोष्ट अशी नाहीच आहे. तर त्यासाठी शेवटी अर्जुनाला तो तेच सांगत होता की तू अर्जुन नाही सांगत, तो दुर्योधन आहे असा भाव, किंवा तुम्ही सत्य भाऊ आहात किंवा भाऊ आहात असा भावच नाही. एक धर्म आहे आणि एक अधर्म आहे. तर तुला धर्माने अधर्माला मारायचं, एवढंच तुला करायचं. तू मारतोयस ही कन्सेप्ट नाही किंवा तो मरतोय ही कन्सेप्ट नाही. सर मग याच्यामध्ये प्रारब्ध म्हटलं नाही का? म्हणजे जे नाही, नशीब किंवा जे देवाने ठरवून दिलं तेच घडेल असं काही नाही, म्हटलं नाही. नेहमी इंटेन्शन हे मनुष्याला, म्हणून ह्युमन हे फ्री विल, म्हणजे तुला काय करायचं आहे हे तू ठरवतोस, म्हणजे मी प्रारब्ध नाही त्यानुसार ठरवत. घडत राहील. तुझ्याकडे 2 ऑप्शन नेहमी उपलब्ध असतात, करायचंय नाही करायचं, ठीक आहे. आणि तू तुझ्या कॉन्शियसनेस नुसार आणि फ्री विल नुसार तू ठरवतेस की मला हे करायचं. मग हे करायचं तर डेस्टिनी पुढचे मार्ग वेगळे, हे नाही करायचं तर डेस्टिनी पुढचे मार्ग वेगळे. म्हणजे जे काही नशीब घडवायचे किंवा जे ते काही का- आपल्या इनडायरेक्टली आपल्या हातात. आपल्या हातात असतं. पण सगळं वरती तर त्यामुळे इंटेन्शन हे वेगवेगळे होत चालतं, ठीक आहे. भगवान सिचुएशन देता है, कर्म क्या करना है वो फिर आपल्या नाही, आणि ही गोष्ट म्हणजे माया की तुम्हाला ह्या सायकलमध्ये खेळवायचं, ही गोष्ट झाली माया, ठीक आहे. ह्या मोहमायेमध्ये तुम्ही अडकला म्हणजे काय की तुम्हाला हे सगळे ऑप्शन ओपन करून दिले, पण तुम्ही हे ऑप्शनच शोधत बसता. तुम्हाला हेच दिसत नाही की तुम्हाला हे ऑप्शनच नको. तुम्ही हे ठरवते की नाही मला हा नको तर मी हा ठरवतो. तुम्ही हा ऑप्शन बघत बसता, पण ह्याचं म्हणणं आहे की तुम्ही हा ऑप्शन बघूच नाही. जर त्याचं पॉझिटिव्ह होतं ना, त्यांचं जे कर्म होतं ते त्यांना दाखवायचं होतं, ते तुम्ही काय बोलता की चांगलं काय नाही. म्हणजे कर्म जरी त्यांनी वाईट नाही केलं म्हणजे इंटेन्शन चांगलं होतं की त्यांना दाखवायचं होतं, तर त्याचं करू नका. कोणाचं कृष्णाला काय म्हणतात? म्हणजे काय करू? कृष्णाने पप्पाची सगळ्या गोष्टी करू त्यांना कसं दाखवायचं होतं हो, पण त्यांनी काही लोकांना. ऑप्शन दिले. नेहमी त्यांनी त्यांना का पाप? नाही त्यांनी दुर्योधनाला ऑप्शन दिले. दुर्योधनाला तो नेहमी म्हणत होता की तू थोडी तरी जमीन, ठीक आहे. त्यांनी ऑप्शन दिला की तू असं नको, मला निम्म पूर्ण इंद्रप्रस्थ द्यायचंय किंवा पूर्ण सत्ता द्यायची, असं काही करू नको. तू फक्त त्यातला 5 गावं दे. पण दुर्योधनाने ऑप्शन चूज केला की मी 5 गावं पण नाही, सुईच्या मोठी जमिनी दे. हा दुर्योधनाचा स्वतःचा फ्री विल, त्यांनी कॉन्शियसली घेतलेला निर्णय होता. तर तो निर्णय घेतला, तो रस्ते मोकळे आणि मग त्या कर्मानुसार कृष्णाला पुढचे आले. हे प्रत्येकाने कर्णालाही त्यांनी विचारलं की तू पांडवांच्या बाजूला, पण कर्णाने ठरवलं की मी इकडं. मग हे प्रत्येकाला ऑप्शन, भीष्माला सांगितलं त्यांनी, प्रत्येकाला जाऊन प्रत्येकाला त्यांनी ऑप्शन दिलं. त्यांनी असं केलं नाही की डायरेक्टली करायला. मग कर्णाने सिलेक्ट केलं त्यांनी मैत्री करते. हो, पण इंटेन्शन म्हणजे एखादा माणूस चोरी करतोय तर त्या चोरीमध्ये तू मैत्रीसाठी चोरी करणार.
कृष्णाने भगवद्गीतेच्या एंडिंगला सांगितलं आता आपण एवढं कर्म सांगितलं मग कृष्णाने सांगितलं की तुम्ही किती पण वाईट कर्म करा वगैरे तुम्ही नंतर माझ्याकडे आला तर मी तुम्हाला माफ करेन. शरण हा, माझ्या कर्म. शरण पण शरण येणं म्हणजे काय? हा. शरण येणं म्हणजे तुला फक्त चांगलं व्हायचंय म्हणून शरण जाणं असं जर इंटेन्शन असेल इथे इंटेन्शन मध्येच चुकलं. ते एंडिंगला त्यांनी असं सांगितलं मग मिनिंग काय त्याचं? शरण येणं म्हणजे तुझं इंद्रिय मन आत्मा हे पूर्णतः लीन होणं परमेश्वराच्या स्वाधीन. मृत्यू. पूर्णतः लीन होणं. लीन होणं म्हणजे तू कंटिन्यू फक्त त्याचाच विचार कर असं जेव्हा होईल तेव्हा मी सगळं बघतो असं त्याचं म्हणणं. आणि त्यांनीही ते सांगितलं की कर्म तुम्ही कसं करता हे तुमच्या ह्याच्यानुसार ठरत. तुम्ही कर्म करत राहा पण कर्माचं फळ काय मिळेल हे तुमच्या हातात नाही हे स्पष्ट सांगून देईल की तुम्ही चांगलं कर्म केलं हे तुम्हाला वाटतं तुम्ही चांगलं. म्हणजे एखाद्याने आंबा लावला आंब्याचं झाड येईल ठीक आहे पण आंब्याच्या झाडाला गोडच आंबे लागतील असं होणार नाही. काही आंबे गोड लागतील काही आंबटी लागतील ठीक आहे. त्यामुळे कर्माचं फळ काय आहे हे तुम्हाला आत्ताच सांगणं शक्य नाही. एखाद्याने प्रचंड अभ्यास केला पण अभ्यासामध्ये पेपर सगळा आउट ऑफ सिलेबस आहे तर काही होणार फेल होणार ठीक आहे. त्याच्यामध्ये अभ्यास करणं म्हणजे पास होणं हे आपण ठरवतो परम्युटेशन कॉम्बिनेशन पण विश्व हे तसं चालतं ठीक आहे. मग हे तिसऱ्या सायकलमध्ये घडतं. आपण 2 सायकल बघितल्या. शेवटी त्यांना शाप लागून ते कुठलं के होईल ना एम होईल पिंड तेल पिंड तेल पिंड तेल क्षमता आहे अजून. तू नाही बोललास का त्याचा ऑप्शन ओपन येत ना तेलाने फक्त त्या छोट्या सामन्यांना लावले तर पेपर लावल्याने तिथं अमूलची तरी ठीक आहे. प्रारब्धाचा काहीच रोल नाही आहे का? प्रारब्धाचा रोल प्रारब्ध हे म्हणजे काय तुझं कार्मिक बॅलन्स. कार्मिक बॅलन्स तो आहेस ना. आहे. मग त्याचा इफेक्ट होईलच ना. म्हणजे जरी आपण कर्म सिलेक्ट करत होतो तरी त्या गोष्टीचा इफेक्ट होणार आहे. त्याच्या कर्म इंटेन्शन वरती किंवा तुझ्या आयुष्यावरती त्याचा इम्पॅक्ट राहतो. म्हणजे कसं की राम आणि सीता यांना जे करावं लागलं ते त्यांच्या प्रारब्धात म्हणजे ते कर्म हे कुठंतरी अडथळे आणत जातं. तसंच आहे वेगळं नाही. तर ते इंद्रप्रस्थ स्थापन करण्यासाठी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांची जमीन जाळली होती. म्हणजे झालं. ते खरं होतं का की ती जमीन जाळली होती त्याच्यामध्ये त्यांना श्राप मिळाला आणि मग ते सगळं हा नंतरचा पार्ट होता तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की पूर्ण वंश त्यांचा सर्पवंश गेला होता. सर्पवंशाने असं सांगितलं की तुझा पूर्ववंशीचाही तसंच नाव असेल असं त्यांनी वर्णन केलं. मुख्य मोरल बघणं प्रारब्ध म्हणजे काय? प्रारब्ध म्हणजे पूर्वी केलेलं सगळा कार्मिक बॅलन्स पूर्वीचं सगळं असणारा तुझा लेखाजोखा ठीक आहे. तर त्यामुळं या जन्मातला या अगोदर तर त्यामुळे तुझ्या हातामध्ये आत्ता काय आहे की तुझ्या हातामध्ये आत्ता हे आहे की गोष्ट ही चांगली करत राहा. मग ती चांगली ही समाजाच्या हितासाठी असते. तर समाजाच्या हिताच्यासाठी म्हणजे कसं मग ती निसर्गाला चांगली मनुष्याला चांगली प्राण्यांना चांगली सगळ्यासाठी अशा पद्धतीची गोष्ट करत राहणं हे झालं तुझं चांगलं. हे आता तुझ्या हातात ठीक आहे. हे सगळं चाललं आतमध्ये. मग आपण बोललो युनिव्हर्स. आता तिसरी सायकल 2 सायकल झाल्या. एक आत्मनची सायकल झाली मग युनिव्हर्सची झाली. एक पॅरलल चालू आहे एक व्हर्टिकल चालू आहे ठीक आहे. आता क्लॉक बघा कसं आता पुढे ते युनिव्हर्सची जी सायकल आहे ती परत 4 क्लॉक मध्ये चालते. सतयुग त्रेतायुग द्वापर कलियुग. मग कलियुगाच्या नंतर परत सगळी परत सतयुग ठीक आहे. आणि ती सायकल चालू आहे म्हणजे आता कलियुग चालू आहे. ठीक आहे. आणि ही सायकल म्हणजे ट्विन पॅराडॉक्स. ट्विन पॅराडॉक्स म्हणजे काय सांगितलेलं आहे की आता पृथ्वीवरती चालणारं टाइम ठीक आहे आणि एखादा माणूस जर दुसऱ्या गॅलेक्सीमध्ये गेला तिथं असणारा टाइम ह्यांची रिलेटिव्ह कन्सेप्ट ही वेगवेगळी असतात. त्यामुळे तो परत काही वर्षांनी जेव्हा परत इकडे येईल तर त्यावेळेला पृथ्वीवरचा टाइम हा वेगळा असेल आणि इथला असणारा टाइम वेगळा असेल. मध्ये कुठला मूवी आला होता ट्विन पॅराडॉक्स वरती
आता एक मूवी पाठवलेला ना, इन्सेप्शन का कुठला, इंटरस्टेलर म्हणजे तो माणूस, ते 2 भाऊ असतात, त्यातला एक भाऊ तिकडं जातो आणि परत जेव्हा तो रिटर्न येतो तर त्यावेळेला त्याचे 5-6 महिने झालेले असतात आणि ह्याचं पूर्ण आयुष्य संपलं. ठीक आहे. मग टाइम ही रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे असं आईन्स्टाईननी सांगितलेलं की टाइम पृथ्वीवरचा वेगळा असेल, मंगळावरचा टाइम वेगळा असेल, शुक्रावरचा वेगळा असेल, तुम्ही दुसऱ्या गॅलेक्सीमध्ये गेला तर तिथला टाइम वेगळा असेल. हेच आपल्या युगांमध्ये सांगितलं. सतयुगामध्ये माणसाचं आयुष्य 400 वर्ष असायचं. ठीक आहे. तेच पुढे गेला त्रेतायुगामध्ये ते 300 वर्ष, मग 200 वर्ष आणि आता 100 वर्ष. 4:3:2:1 सिंपल ट्विन पॅराडॉक्स हा आपल्या याच्यामध्ये सांगितलं. आता एक पॅरलल होता, एक व्हर्टिकल होता, त्या व्हर्टिकल मध्ये एक व्हर्टिकल आहे आणि हे कॅल्क्युलेट करून प्रत्येकाचं आयुष्य बदलतं. ठीक आहे. आणि ही सायकल चालू, ही कंटिन्यू चालू आणि मग ह्याच्यामध्ये कंटिन्यू रिलेटिव्ह कन्सेप्ट ही चालू. त्यामुळे आईन्स्टाईननी जो पूर्ण गाभा घेतलेला आहे तो वेदांतामधला उचललेला आणि तो 1905 मध्ये त्यांनी पब्लिश केला होता. स्वामी विवेकानंदांनी 1891 मध्ये युएसच्या पेपरमध्ये ते पब्लिश केलं. आता तुम्ही तो सर्च करा. 1891 तेच ट्विन पॅराडॉक्स विचार करा. हे चाललंय पुढे कदम बड़ी आएगा कि बोलते हैं कि जब आप पूरा बढ़ के गिरता रहता है अब तो हुआ नहीं ना, वो थोड़ी मतलब कि पाप हुआ जब इंसान छोड़ देगा तो किधर रखिए तो कुछ लोगों में नेचर के साथ पूरी तरह से पाप का गड़ा बढ़ता नहीं उछलता नहीं. पानी कब गिरेगा लास्ट में से पूरा उछलने के बाद तभी मतलब उसको भरने के बाद मतलब क्लास के कब ध्यान देंगे. अब पानी भरते हैं बस कब ध्यान देंगे, जब भरने के बाद तब भरते ध्यान देते ना. पहले ध्यान नहीं देते ना, मतलब कि पानी भरा हुआ है नहीं, भरने के बाद ये गिर जाएगा पानी, तब अपन जाएंगे नल बंद करने के लिए. पहले तो बंद करने नहीं जाएंगे, शुरू किया तुरंत बंद कर दिया. ऐसे जब पानी भरेगा तब बंद करने जाएंगे. ये पूरा भरने के ऊपर आएगा तभी काही प्रश्न कोणी काय विचारलं का त्यानंतर होऊ द्या पुन्हा त्यातलं संपू द्या मग काय नामते असतील तेव्हा विचार लिहून ठेव ना तू. केला अजून एक लेक्चर होईल मला वाईट कधी बोलते अपना काल पूरा हो गया, आयु समाप्त करने बाद उसके पास ये भी आपको तो बोले कि अभी कुछ काम रहा नहीं, मैंने नाम में काम कर दिया, अभी मेरे को कुछ करने की जरूरत नहीं है, डॉक्टर को सब दे दिया था. फिर मतलब काम आता है तो उसके पहले काल क्या बोलता है कि बच्चे होने के बाद
जल में समाधि उन्होंने की है। जल समाधि अरे खत्म हो गया। तेव्हा बाकी सगळं सुरूच होतं ना, तर त्यांनी आपल्याला समजावलं. अभी वापर युगी बरीच पांडवांचा वंश परीक्षित परीक्षित शिकार करने निकला वापर युगी आई कली क्या है कली हूँ तो कभी मैं ये आउटमार्क के अभी एंटर कर रहा हूँ तो ये बच्चे तुम्हें कहते हैं तो मैं एंटर करने नहीं दूंगा तो बोले कि बोला मुझे मुझे कुछ स्थान दो कुछ जगह पे तो मैं रह सकता और स्त्री और मतलब तो बुआ तो दूर होता है तो वहाँ पे मतलब उसके स्थान देते उसी में था ना परिस्थिति का मतलब कि युवा देखना और कली काल क्या बोला ये कली तो बोले कि इतने स्थान मेरे लिए पर्याप्त नहीं कुछ और स्थान बोले कि जहाँ भी सोना रहेगा ना वहाँ पे मेरे को स्थान दो तो उसने मुकुट पहना था तो उसके मतलब कि मुकुट पहना तो उस कली उसके मुकुट पहना गया मतलब कि उसने क्या किया कि शिकार करने कुछ खाना पीना नहीं मिला था तो उसने मतलब समाधि कर तो उसने बोला मैं राजा और ये स्वागत नहीं कर रहा है कुछ नहीं कर रहा है तो उसने क्या किया बड़ा साहब मतलब इसलिए शरीर पर रख दिया किसी ने आके उसके बेटे को बोला सुनगी करके उसका बेटा तो बोले कि किसी मतलब कि कुत्ते किया रहेगा इसके 7 दिन में सर को काटने से उसकी मृत्यु हो जाएगी इससे भगवत सप्ताह 7 दिन के लिए उसने भगवत सप्ताह सुनते 7 दिन रामायण 9 दिन भगवत सप्ताह 7 दिन भगवत सप्ताह परीक्षित और कल पेंटर कर चुका था जनवरी 2018 और 2019 आता सेम ऐसे हुआ पर सांगितलं की नाही 2018 में उसकी मृत्यु हो गई उसका मतलब अवतार लेगा तो उसका अर्थ ये यदि कृष्ण पूरी की सृष्टि का नाश कर देगा जिसने जिसने भी बुरे कर्म किए उसका नाश करेगा अभी मतलब कौरव पांडव के लिए मतलब कौरव को माध्यम से सृष्टि का नाश करेगा अभी मतलब अभी को 50 साल में थोड़ी मतलब पूजा आ जाएगा मला सगळं मिक्स करून माझ्याकडे खाल्लं तर मग आता आपण कसं करतोय की मेन ब्राह्मण आत्मन जातो मायामध्ये मायाच्या ह्याच्यात माया ही गोष्ट असते रिलेटेड विथ द ह्या पूर्ण विश्वात त्याच्यामध्ये गोष्ट असते आणि ते होत राहतं आणि हे सगळं चालतं 4 युगांच्या ठीक आहे कुठले कुठले हे मॅथमॅटिक्स तुम्हाला समजलं की तुम्हाला न्यू फिलॉसॉफी बेसिक सिद्धांत समजतो आणि मग कर्म सिद्धांत कशा पद्धतीने हे करतात आणि मग पुनर्जन्मावरती कसा इम्पॅक्ट होतो ठीक आहे पुढे युग कसं काउंट करायचं टाइम वाईज की लोकांची क्वालिटी इयर वाईज ब्रह्माचा एक दिवस म्हणजे त्याच्यानुसार ब्रह्माच्या ह्याच्यानुसार ते सांगतात तेवढ्या कालावधीत तसं म्हणजे कालच तसं काल हा कोणाच्या फिक्सांतर नाही म्हणजे रामाचा मृत्यू झाला तर ते युग संपलाच नाही का
कृष्णाचा मृत्यू झाला तर तो युग संपला असं आहे हा सर एवढेच असं नाही त्या त्या काळाला म्हणजे त्यांचा मृत्यू झाला म्हणून ते तो काळ आला असं नाही. काळ ही अशी कल्पना आहे की जी सगळ्या देवांनाही कंट्रोल करते. फक्त एकच अशी गोष्ट आहे की जी काळाला कंट्रोल करते. तो म्हणजे कोण? महाकाळ. फक्त महाकाल हा एकमेव असा आहे की जो काळ नियंत्रित करू शकतो. बाकी कोणालाही ती ताकद नाही किंवा कोणाच्याही ह्याच्यात नाही. ठीक आहे. तर त्याच्यामुळं ह्या कल्पना खूप वेगळ्या आहेत. म्हणजे आपण ज्या आतापर्यंत इमॅजिन करत आहोत. पेपर बघू रे मुलांना. काढा थोडा जास्त द्यायला सांगायला. प्रत्येक काढा रात्रीचा जास्त नाही. हो. तू बसला खाली नाही नाही तू लक्ष द्या. आणि ते एक नंबर ते एक नंबरचं औषध माझ्याकडे मिक्स करा. आता कर्म आहे ना तुझ्याकडे? मागचे 600 आहेत आणि आत्ताचे 400. त्याच्या माझ्या मोबाईलवर कर मित्रा. आणि ते दुसरं आहे कॅश आहे. मग माझ्या आपण करतात ना. 2 ट्रान्झॅक्शन कशाला दाखवतात? कर्म वाढतात. कर्म हा ही कन्सेप्ट तिथं आहे. त्यामुळे महाकाल ही एकमेव अशी आहे की त्यामुळे काळाला तुम्हाला हे करतात, नियंत्रित करतात. तर ह्या आतापर्यंत अशा कुठल्याही गोष्टी म्हणजे आपण फिलॉसॉफी जी बघितली त्याच्यामध्ये आत्मा, ब्राह्मण, माया, प्रकृती, पुरुष, जन्म, मृत्यू हे सगळं बघितलं. पण इथं आतापर्यंत भगवान किंवा देव ही कन्सेप्ट आली नाही. हिंदू फिलॉसॉफीमध्ये मुख्य सिद्धांतामध्ये कुठे देवांचं वर्णन नाही. मग भगवान काय आता सांगायचं मग भगवान काय? मग ब्राह्मण ही गोष्ट काय? काल ही गोष्ट नियंत्रित काल ह्या गोष्टीला नियंत्रित करतात. टाइम ही गोष्ट अशी आहे की नियंत्रित करतात. फक्त महाकालाला काही अंश सांगता येतं की ह्याचा मृत्यू जर असेल तर खूप पुढे ढकल. महाकालाचा मार्कंडेय ऋषीची त्याचं काय होतं गोष्ट? उसके पिता की पुत्र चाहिए था, मतलब कि कौवे की कौन सा पुत्र चाहिए? अच्छा कर्म करने वाला पुत्र चाहिए या फिर बुरा कर्म वाला? अच्छा कर्म करने वाला रहेगा तो मतलब कि जल्दी उसकी मृत्यु होगी और बुरा कर्म करने वाला उसकी आयु लंबी होगी. हाँ, और 5 साल की मतलब कि आयु में उसकी मृत्यु ऐसे नहीं था. जब 5 साल का मतलब कि ऋषि आते उसके पास संकट ऋषि मतलब कि आते तो प्रणाम करते हैं. मतलब कि प्रणाम कर देते मतलब कि उसके माता पिता हट जाते हैं और मार्कंडेय ऋषि को पैर पड़ता है. तो कि आयुष्मान भव मतलब कि उसके माता पिता अभी तुम देखो मतलब आयुष्मान भव बोला ना. फिर मतलब कि ब्रह्मा जी के पास जाते हैं तो वापिस उनको प्रणाम करते हैं. तो फिर ये हट जाते और मार्कंडेय ऋषि को आगे करते हैं तो वो बोलते हैं आयुष्मान भव. मतलब कि तो मतलब कि भी उल्टा एक बार तो मतलब बोल दिया महादेव ने उसकी मतलब कि जल्दी होगी. फिर वापस जाते मतलब कि महादेव के पास वापस जाते मतलब कि वापिस वो पैर पड़ते ब्रह्मा मतलब कि संकादी ऋषि के माता पिता तो मतलब पैर पड़ते तो मतलब कि वो हट जाते मतलब मार्कंडेय ऋषि के आयुष्मान भव. तो फिर मतलब कि अभी मृत्यु जैसे नजदीक आती तो बोले एक काम कर मतलब कि पूजा करते हैं शिवलिंग की. तो यमराज आता है मतलब कि आयु समाप्त होती है तो मतलब कि उसके मतलब कि कालखंड पे कि इसकी मृत्यु होने वाली है. तो शिव ने बोला कि मतलब कि उसकी मृत्यु मतलब कि 5 साल मेरे 5 साल है. मैंने दिए 5 साल शिव के 5 साल यानी मतलब कि ब्रह्मा के मतलब कि कितने हजार साल मतलब किसके 5 साल वैसे मतलब किसकी आयु धीरे धीरे बढ़ती है.
यम हा फक्त मृत्यू घेऊन जातो किंवा वेळ आली, काळ आला की त्याला घेऊन जाणार, एवढं फक्त काम यमाचं आहे. ठीक आहे. महाकाल हा त्याला नियंत्रित करतो. त्यामुळे आत्मन ही गोष्ट आपण पहिल्यांदा करतो. आपण काय बघितलं पहिल्यांदा? आत्मन ही गोष्ट ब्राह्मणपासून निर्माण झाली. आणि ब्राह्मण काय आहे? पुरुष. पण ब्राह्मण कसा आहे? अनंत, अनादि, अव्यक्त, इनफायनाइट. म्हणजे ते आहेच. पहिला सिद्धांत तो आपला मूळ सिद्धांतच तो आणि तिथंच समजणं गरजेचं आहे. मग होतं म्हणून मग भगवान आले म्हणून. मग एवढे देव आले कुठे? नीड ऑफ टाइम. अजून काहीतरी मार्ग दाखवायला एक नाही आले नाही ते म्हणत की देव आम्ही काय म्हणते की मार्ग दाखवायला. आता आपण जर कोणाला एक्सप्लेन करतो तर ऐकायचं नाही, म्हणजे असं एक देवता किंवा कोणाच्या एक सहारा घेऊन जर आपण एक्सप्लेन केलं तर लोक लवकर सांगतात, ऐकतात. मग त्यासाठी माहिती देवांची क्रिएशन झालं असं असू शकतं. देव आहे, देव आहे. आस्तिकता आणि नास्तिकता आणि देवांच्या अनुषंगाने नाही, आत्मन आणि ब्रह्मांच्या अनुषंगाने आहे. ब्राह्मण आहे का नाहीये ह्याच्या बाबतीत आस्तिकतेने मानावं का ना म्हणावं हा प्रश्न ते आहेच, हे सत्य. त्याशिवाय ही गोष्ट नव्हती. तर जाणीव या पातळीवरती म्हणजे ह्या ब्राह्मण ह्या गोष्टीला कसं समजावं ह्याच्यासाठी 3 पद्धतीने हे सांगितले, सूत्र सांगितले की ब्राह्मणला समजून कसं घ्यायचं. तर पहिलं ब्राह्मणला समजणं म्हणजे काय, तर सनलाईटला समजणं. तरी उदाहरण देताना सूर्याच्या किरणांचं उदाहरण. सूर्याची किरणं समजणार कशी? सूर्याची किरणं तुम्हाला दिसतात का? तर दिसत नाही. पण ती जाणवतात का? तर ती जाणवतात. तर ब्राह्मण तुम्हाला दिसतो का? नाही. पण तो जाणवतो का? तर तो जाणवतो. म्हणजे तुमचं शरीर आहे आणि त्या शरीराच्या आतमध्ये काहीतरी वेगळी अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला जाणवते की ती आहे, पण तुम्हाला ती दिसत नाही. ठीक आहे. ब्राह्मण ही अशीच कन्सेप्ट आहे की जी आहे पण ती दिसत नाही. मग अशा गोष्टीची साधना करणं किंवा अशा गोष्टीच्या अनुषंगाने मोक्षाच्या अनुषंगाने त्याला बघणं ही गोष्ट खूप कठीण आहे. ही गोष्ट कठीण म्हणजे ह्या सूर्यकिरणांना समजणंच कठीण, त्याला जाणीव करून घेणं सोपं आहे. मग काही माणसांना हे समजू शकतं की जाणून घेऊ शकतं की मी फक्त डिरेक्टली ब्राह्मणचाच विचार करणार आणि मी त्याचाच विचार करून त्याची साधना करणार. असं केलं तर उत्तम, काहीच प्रश्न नाही. त्याच्यामध्ये आस्तिक नास्तिक हा प्रश्नच बाजूला पडतो, कारण ईश्वराचा संबंधच नाही. तिथं अशा गोष्टीचा इन्फायनाइट गोष्टीचाच विचार तुम्ही करताय की जो तुम्हाला जाणवतो की तुम्ही तुमच्यामध्ये हा एक्झॅक्ट. आता ती इन्फायनाइट, आता हे तुम्हाला समजतच नाही त्या इन्फायनाइटचा विचार कसा करायचा. पण साधनेतनं ही गोष्ट समजणं हे काही योगींना समजतं. ठीक आहे. म्हणजे ब्रह्मत्व जाणावं. साधारण बसला ब्रह्मत्व जाणवा. ठीक आहे. पहिली गोष्ट तुम्ही डिरेक्टली ब्राह्मणला बघा. आता तुम्हाला हे समजत नाही इन्फायनाइटला कसं बघायचं. मग दुसरं ऑप्शन काय? आत्मनला बघा. आत्मन हा तुमच्याकडेच. ठीक आहे. मग तुम्ही अंतर्यामी म्हणजे तुमच्या आतल्या बाजूला तुम्ही विचार करा. अंतर्यामी म्हणजे आतमध्ये जो राहतो. मग तुम्ही त्याला ईश्वर मानता किंवा बाकी ईश्वर हा अंतर्यामी असतो म्हणजे आतमध्ये राहतो तुमच्या शरीरात. तुम्ही त्याचा विचार करा. म्हणजे तुम्ही स्वतःला समजा. मग लोकपुरुष समजा. तुम्ही स्वतःला समजला, आत्मनला समजलं की ब्राह्मण समजलं. हा इथं सिद्धांत लागला. मग आता तो समजायचा कसा महत्वाचा. ही सूर्यकिरण आहे. तर सूर्यकिरण तुम्ही एखादं पॉट तयार करा. आपण म्हणजे एखादं पाण्याचं पात्र आहे. ठीक आहे. आणि सूर्याची किरण त्याच्यावर पडली की त्याच्यामध्ये प्रतिबिंब दिसतं. ठीक आहे. मग ते प्रतिबिंब तुम्हाला ओळखतं म्हणजे अंतर्यामी तुम्हाला समजू शकतो. हे सोपं आहे. मग हे प्रतिबिंब तुझ्याकडे वेगळं असू शकेल, तिच्याकडे वेगळं असू शकेल, तिच्याकडे वेगळं. कारण प्रत्येकाचं पात्र वेगळं. त्यानुसार ते प्रतिबिंब वेगवेगळं असू शकतं आणि त्यानुसार अंतर्यामी तुम्ही शोधूच राहता. हे महत्वाचं. हे समजलं तरी हा दुसरा मार्ग योग्य. मग तिसरा मार्ग. ठीक आहे. की आता हेही समजायला अवघड. मग लोक काय करतात की प्रत्येक गोष्टीमध्ये हा आत्मा आहे. म्हणजे तुझ्यात आत्मा नाही, तुझ्यातही आहे, तिच्यातही आहे, तिच्यातही आहे.
मग ह्या लॅपटॉप सगळीकडे आत्मा आणि मग मी प्रत्येक गोष्टीमध्ये ईश्वर बघत राहतो. ही तिसरी भाषा. ठीक आहे. मग लोक हे एवढे हुशार नसतात की त्यांना ब्राह्मण समजत नाही. इनफॅक्ट गोष्ट समजणं चालतं. हा लाखा म्हणजे करोडोंमधला किंवा युगांमधला एक माणूस त्यांना समजू शकतो. आईन्स्टाईन सारखा तो झाला. त्यातनं अंतर्यामी समजणं म्हणजे आतली सत्व समजणं त्याच्यासाठी साधुसंत असणं अपेक्षित आहे. मग त्यामुळे ते नेहमी सांगतात की तुम्ही सत्वाचा विचार करा, स्वतःकडे. ठीक आहे. मग तेही नाही आपण एवढे बुद्ध आहोत की मग आपण मग डिरेक्टली अशा गोष्टींना साधायला लागतो. मग तिथं देव निर्माण आणि देवांची निर्मिती झाली. मग त्याला चेहरे तयार केले. ठीक आहे. मग शंकर विष्णू हे सगळे तिथले चेहरे वेगवेगळे. पण ह्याच्या मागे मूळ सिद्धांत हा ब्राह्मण आणि आत्मा हा आपण विसरून गेलो आणि आपण भांडणं करत राहिलो हे फक्त मुखवट्यावर. आणि गणपती आणि मग तेच मग त्याचाच विचार काय पण त्याच्या मागचा असणारा आत्मन आणि ब्राह्मणच बाजूला आणि त्याचा विचारच बाजूला. ठीक आहे. आणि तो जर नसेल तर मग तुम्ही नुसती वरवरच्या पूजेला काहीच नाही. बरोबर. आणि नुसती वरवरची पूजा करूनही तुम्हाला फायदा नाही. कारण तुम्ही कर्म सगळे वाईट करताय. म्हणजे तुम्ही एखादा बिअरबार टाकला आणि रोज दान देता. ठीक आहे. तिरुपतीला जाऊन रोज तुम्ही सोनं देता तर त्याला अर्थ नाही. तुम्ही दाखवताना ह्या सादृश्य फक्त मुखवट्यांना बरं करायचा प्रयत्न पण तुमचा आत्मन आणि तुम्ही ब्राह्मण हा विचारच होता. ठीक आहे. आणि माणसं फक्त हिंदू सभ्यता किंवा हिंदू धर्म म्हणून ह्या फक्त या गोष्टीचा विचार त्याच्या पुढे जाऊन मुख्य हिंदू फिलॉसॉफी काय ही माझ्या मते 99.99 लोकांना माहीत असतं. ठीक आहे. आणि असं जेव्हा असतं तर त्यावेळेला मग एखादा गोळ्या ना एक तुला एकाने होते ना साफ हा नाही पोट साफ करायचं पित्तासाठी. अरे नाही कशाला आज रात्रीची गोळी घे आणि उद्या सकाळी जर तुला वाटलं तर त्याचा विचार कर. रात्री 7 गोळ्या ते झालं. ठीक आहे. तर त्यानुसार मग ही कन्सेप्ट बदलत झाली पूर्णतः. आणि म्हणजे मग एखादा वेस्टनर आपल्याकडे येतो आणि मग तो विचारतो की तुमच्याकडे एवढे देव काय आपल्याकडे उत्तर नाही. आपण म्हणतो आहेत आमच्याकडे देव पण ही फिलॉसॉफी त्याला माहिती आहे आणि ती लोक ह्या फिलॉसॉफीच्या मागे लागतात आणि आपण त्या देवांच्या चेहऱ्याच्या मागे लागतो. खूप वेगळा विचार आणि फिलॉसॉफी समजणं करते आणि ही फिलॉसॉफी समजण्यासाठी तुम्हाला कर्म कशा गोष्टीचे ठीक आहे. आणि हे आपण भविष्य म्हणजे हिंदू संस्कृतीमधले आपल्याच भारतामधल्या बऱ्याचशा लोकांना हे माहीतच नाही आणि त्यामुळं कशाच पद्धतीने हे होतं. मग त्यामुळे 33 कोटी देवी देवता हे कशातनं निर्माण झाले तर एव्हरीथिंग इज गॉड. ठीक आहे. आणि प्रत्येक धर्म जो सांगतो म्हणजे ख्रिश्चन धर्म आहे ख्रिश्चन धर्माची फिलॉसॉफी ह्या तिघांमध्ये नसते. मुस्लिम धर्म काय सांगता एकच तर मी त्याला ऐकायला मूर्तीपूजा मानते. हिंदू फिलॉसॉफी म्हणते की तुम्ही माना नका मानू सर्वस्वी तुमच्याकडे तुम्ही पूर्ण फ्री आहात. तुम्हाला काय मानायचं तुम्ही मूर्तीपूजा माना मांडली तर उत्तम नाही मानायची तुम्हाला आत्मकेंद्री बनायचं उत्तम तसंही नाही करायचं मला फक्त ब्राह्मण विचार करायचा अजून उत्तम. तुम्ही पूर्णतः नियंत्रित आहात तुम्हाला काय करायचं पण काय करायचं हे समजून हे समजलं नाही. आणि त्यामुळे हिंदू संस्कृतीला किंवा हिंदू फिलॉसॉफीला सर्व संस्कृतीची माता म्हणायचं कारण की प्रत्येक फिलॉसॉफी मधले सगळी तत्व ह्याच्यात की कुठलीही फिलॉसॉफी काय ज्यू आपल्या ह्याच्यातनं दिल्या मुस्लिम फिलॉसॉफी आपल्या ह्याच्यातूनच दिला इजिप्शियन फिलॉसॉफी आपल्या ह्याच्यातून त्यांचे असणारे सिद्धांत हे एका ठराविक गोष्टीपुरते मर्यादित पण आपण हा पूर्ण ब्रॉड विचार केला. त्यातली एक गोष्ट म्हणजे मुस्लिम फिलॉसॉफी इस्लामिक एक गोष्ट म्हणजे ख्रिश्चन पण आपल्या ह्याच्यामध्ये हे सगळं सांगेल तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घ्या. तुम्ही फ्री आहात त्यामुळं आपण तेवढंच चारवाकला मानतो जेवढं सांगतो तेवढंच आस्तिकतेलाही मानतो तेवढंच तेवढंच नास्तिकतेलाही. ठीक आहे. त्यामुळे कोणाच्या घरामध्ये 10 देव असतात कोणाच्या घरात एकच देव असतो. काही जण ग्रामदेवतेला पूजन करतात काही जण कुलदेवतेला करतात काही जण ब्रह्म विष्णू करतात काहींना गणपतीच आवडतं काहींना देवीच आवडतं. काही प्रश्न पडत काही पकडा पण मेन फिलॉसॉफी काय आहे की तुम्ही आत्मनाने ब्राह्मणकडे जायचं हे विसरू नका. पण सर्व देवांच्या पण एवढ्या स्टोरी वगैरे आहेत हे नंतर पुराणांमध्ये आपल्या ह्याच्यामध्ये स्टोरी सांगण्याचं म्हणजे आपल्या कथा म्हणजे दंतकथा कथा या
सांगितल्या गेल्या त्या कथेच्या मागं जे रूपक आहे, रूपकात्मक गोष्टी, ही एक पद्धतीचा आर्ट फॉर्म म्हणजे कसं आहे की तुला एखादी गोष्ट सांगायची तर मी सरळ साधी सरळ गोष्ट सांगितली तर ती तुझ्या लक्षात राहणार. शास्त्र मी कधी लक्षात राहत नाही लगेच, कारण ते क्लिष्ट असतं. पण शास्त्राच्या मागे एखादी लहान मुलांची गोष्ट सांगितली तर ती तुला समजून जाते लगेच. म्हणजे रामसीतेची गोष्ट ही लगेच कोणालाही जन्मापासून मृत्यूपर्यंत लगेच सांगता येते. राम सीता तर होते ना असं. ह्या पद्धतीचं म्हणजे ती कथा आपल्या याच्यामध्ये रामायणाची कथा ही प्रत्येक ह्याला सांगितलेली आहे. ठीक आहे, श्रुती म्हणून त्यांना त्या अनुषंगाने वर्णन केले गेले की ते सांगितलं होतं पुढच्या पिढीला. पण आपण फक्त ती गोष्ट बघतो, त्या गोष्टीच्या मागं असणारा जो मतितार्थ आहे त्याचा विचारच करत नाही. म्हणजे आपण रामाचं पूजन का करतो हे आपल्याला कोणालाच सांगता येणार. तू अशा माणसाचं पूजन करशील का की जो माणूस जन्माला आला, ठीक आहे, गुरुकडे गेला, गुरुकडे गेल्यानंतर त्यांनी शिक्षण वगैरे घेतलं, ठीक आहे, म्हणजे आता कॉलेजला वगैरे आला, शिक्षण घेतलं, त्यानंतर लव्ह मॅरेज केलं, गेला घरी गेल्यानंतर त्याला त्याच्या आईने सांगितलं, आत्ताच्या काळामध्ये आईने सांगितलं की तू घरात राहायचं नाही, बाहेर जायचं. ठीक आहे, त्याने त्याच्या आईचं ऐकलं, तो बाहेर गेला, बायकोला घेऊन गेला, बाहेर जंगलामध्ये गेला, जंगलामध्ये दरोडेखोर आले, दरोडेखोर आले, त्याच्या बायकोला पळवून गेले. त्याला समजत नव्हतं काय करायचं, तो इकडं तिकडं फिरत बसला. मग गेला, मग त्या दरोडेखोरांबरोबर भांडण केलं, त्या बायकोला घेऊन आला. मग तो बायकोला घेऊन आल्यानंतर परत घरी आला आई बाबांच्या इकडे. मग आता आई बाबा आजूबाजूच्या नातेवाईक म्हणतात की तू बायकोला ठेवू शकत नाही, कारण दरोडेखोरांनी पळवलेलं होतं. मग त्यांना त्या नातेवाईकांचं मन राखायचं म्हणून तो बायकोला सोडून दिलं. मग ते सोडून दिलं, ठीक आहे, आणि मग ते दोघं जण त्याच्यामध्ये मृत्यू पावले. मग तुला असा नवरा पाहिजे, साध्या सोप्या भाषेत तुला असा नवरा पाहिजे. तुला मला पण त्याच्यात थोडे कसे गुण आले वगैरे. सगळं आलं. हे सिम्पल आहे, हे लॉजिक तुला दिसतं का नाही स्कीमॅटिक? मी सांगितलं याच्यामध्ये काहीतरी चुकलंय का? तर तुला असा नवरा हवाय का की जो बाकीच्यांचा ऐकेल आणि तुझा ऐकणार नाही? सर पण अशी शास्त्र गाडी करण्यामागे सगळं विधायक असेल तर एक कर्म करण्यामागचा हेतू तर विधायक असेल तर हो, पण हे आता हे तुझ्या अर्थाने तू कसं ठरव? मला कळणार कसं? तुला कसं समजतं? कसं समजतं? सीतेला त्याचं ते- रामांचं बघितलं. सीतेला ते नव्हतं पटलं शेवटी जे सोडलं होतं. सीता त्या विरोधात होती. मग आता पण असं पण आहे ना सर की त्याच्यामध्ये एका किंवा- पतीने पतीचा त्याग नव्हता केला, एका राजाने राणीचा त्याग केला. हा त्याचा मतीचा एक्झॅक्टली. आणि हे मतितार्थ समजून घेणं ही गोष्ट खूप गरजेची आहे. आणि आपल्या याच्यामध्ये ती समजली जात नाही. माझं म्हणणं हेच. आपण तो मतितार्थ बघत नाही. आपल्या यामध्ये काय सांगितलं जातं की देवळामध्ये गेल्यानंतर तुम्ही काय करायचं देवाचं? पहिल्यांदा काय करायचं? दर्शन घ्यायचं. मग आपण दर्शन कसं करतो? दर्शन हे डोळे बंद करून होऊ शकतं का? नाही. पहिल्यांदा तुम्ही तर डोळे उघडायला पाहिजे. आणि मग अडचण येते. अजून बरंच आहे. म्हणजे हे आता फक्त बेसिक सिद्धांत आहे आणि अजून मी फक्त स्टार्टिंग केलं. त्याच्यामध्ये हिंदू सभ्यतेमधले कोर सिद्धांत अजून वेगळे. त्या कोर सिद्धांताचा आणि कर्माचा संबंध वेगळा, त्या कर्माचा आणि पुनर्जन्माचा संबंध वेगळा, आणि मग त्या पुनर्जन्माचा आणि आयुर्वेदाचा संबंध अजून वेगळा. तुमची किती कॅपॅसिटी आहे मला सांगा, नाहीतर आपण इथपर्यंत थांबू. कारण आज 9:12 झाले, आता 9:15 झाले. त्यामुळे मला घ्यायला काही 10 वाजेपर्यंत दिलं, तुम्हाला जायला होतं. अजून कोर सिद्धांतामध्ये आपल्याला पुढे जाऊन बघायचं आहे. म्हणजे मुख्य 4 पॉईंट बघायचे पुढे जाऊन. कोर कन्सेप्ट ऑफ हिंदुइझम, मूळ सिद्धांत हिंदू संस्कृतीचे काय ते समजतं. त्याच्यानंतर गॉड अँड गॉड, म्हणजे देव आणि देवी, त्याच्या मागे विचार काय. त्याच्यानंतर धर्म नक्की काय, आणि साहित्य या धर्माच्या अनुषंगाने आले त्याच्या मागे विचार काय, आणि मग लर्निंग अँड एक्सपिरियन्स, तुम्ही काय शिकायचं आणि काय एक्सपिरियन्स करायचं. या 4 गोष्टीतनं कर्म समजतं. आणि मग ते कर्म म्हणजे काय, आणि कार्यकारण सिद्धांत आणि कर्म सिद्धांत यांच्यामध्ये काय रिलेशन आहे, तर हे वेगवेगळे
मग त्यामध्ये एकांतवाद वेगळा आहे, अनेकांतवाद वेगळा आहे, तो कशा पद्धतीने. आणि मग बौद्ध फिलॉसॉफी ह्याच्या मागची काय आहे, जैन फिलॉसॉफी काय सांगते कर्म, आणि मग पुनर्जन्म आणि हे सगळं काय, आणि आयुर्वेद कुठे. कारण आयुर्वेदामध्ये बौद्ध फिलॉसॉफी पण घेतली, सांख्य दर्शन पण घेतलं, वैशेषिक पण मांडलेलं, योगालाही घेतलं. मग तुम्हाला सगळं माहित पाहिजे आता, आणि हे सगळं माहित असेल तर मुख्य सिद्धांत सांगतो. आणि हे फिलॉसॉफी म्हणजे हे औषध घ्या आणि हे बरं करा ही कन्सेप्ट वेगळी, आणि हे पार्ट पूर्णतः वेगळं. म्हणजे हे वैचारिक आणि इंटेलेक्च्युअल लेवलवरती तुम्हाला स्वतःला प्रगल्भते पुढे नेण्यात आहे. हे विचार करणार, म्हणजे हीच गोष्ट मी उद्या सांगायला घेतली तर ती अजून वेगवेगळ्या पद्धतीने सांगते. हे एवढे विचार करणाऱ्या गोष्टी. त्यामुळे आजच्या पर्यंत आपण, मी एक डायग्राम पण काढली पुढच्या वेळेला. आज मी एवढ्या पिपीटी तयार केलं, किती चांगली डायग्राम काढली. अजून ठीक आहे, तर आजच्या पुरतं माझ्या मते पुरेसं करू. तुम्हाला आपण काय करायचं पुढचं, मग ठेवायचं आहे हे चालू का ही जागा आणि ही खुर्ची आणि हा टेबल हे खूप गरजेचं, आणि इथली स्पंदन. किंवा हीच गोष्ट मी जेव्हा कॉलेजमध्ये लेक्चरमध्ये सांगायला जाईल तर त्यावेळेचे विचार वेगळे. तुम्ही जेव्हा या खुर्चीत बसता तर त्यावेळेचे विचार वेगळे. मी तेच कॉलेजमध्ये एखाद्या पेशंटची नाडी बघतो आणि या खुर्चीत बसून नाडी बघतो, हा खूप वेगळा अनुभव असतो, आणि त्याची औषधं होते. त्यामुळे लेक्चर माझ्यामध्ये क्लिनिकलाच झाले, थोडासा त्रास होईल, आणि त्रास दिला म्हणजे कर्म चालू. दिदीची एक झोप झालेली दिसते. काही शंका आहेत का? म्हणजे आपण पुढच्या वेळेला मूळ सिद्धांतांकडे वळू. आत्मन हा ईश्वर नाही, मी ईश्वर हे कशाला म्हटलेलं नाही. एनर्जी आपण सायन्सच्या हिशोबाने जायचं नाही, आपण सायन्सला पकडून चालायचं. काय वाईट काही नाही, पण ईश्वर जेव्हा म्हटलं जातं तेव्हा तू एका चौकटी मध्ये मर्यादित होतं. जेव्हा तू एनर्जी म्हणतेस तर तेव्हा तुझे विचारच बदलतात. हा विचार, तू मोकळी होते ना, पूर्णतः मोकळी राहतेस की तू काहीही विचार करू शकतेस. पण तू जेव्हा ईश्वर म्हणते तेव्हा आपली बुद्धी आपण ज्या पद्धतीने शिकत आहे, म्हणजे मी हेच जर फॉरेनरला एखाद्याला सांगितलं तर त्याला ईश्वर ही कन्सेप्ट वेगळी वाटेल. पण तू जेव्हा ईश्वर ह्या नावाने बघतेस तर त्यावेळेला ती कन्सेप्ट तू तुला चौकटीतच घेऊन जाते, आपोआप न कळत घेऊन जाते. बॅक ऑफ माइंड तेच विचार, तर आपल्याला ते नको. त्यासाठी एनर्जी. तुम्ही मॅट्रिक्स बघितला मूवी? मॅट्रिक्स मूवी पाहिला? नियॉन मॅट्रिक्स पाहिलं? 3 पार्ट आहेत मॅट्रिक्सचे, बघितले? बघा, मॅट्रिक्स हा पूर्ण मूवी आपल्या सिद्धांतांवरती केलेला, आणि जेव्हा जो मॅट्रिक्सचा जो फायनल पार्ट आहे त्या फायनल पार्टमध्ये जेव्हा नावं पडतात तर त्यामध्ये जो श्लोक येतो, ते मागे जे बॅकग्राऊंड म्युझिक येतं ते वेदांमधली ऋचा आहे, आणि त्याला बॅकग्राऊंड म्युझिक. तो पूर्ण मूवी या पूर्ण सिद्धांतांच्या अनुषंगाने राखला गेला. म्हणजे त्या डायरेक्टरचा वेदांताचा अभ्यास किती दांडगा असेल की त्यांनी मॅट्रिक्स सारखा मूवी तयार केला. आपण त्याचा विचारच करतो. म्हणजे आपण इंडियन लोकांना ना आयुर्वेदाचं हे आहे, काय म्हणतात, गांभीर्य आहे, ना त्यांच्या संस्कृतीचं गांभीर्य, पण ते नाही होणार, शक्य नाही. तेवढी आपली बौद्धिक कुवतच नाही. आपण जेनेटिक गुलामगिरीमध्ये, जेनेटिक गुलामगिरी नावाची कन्सेप्ट माहिती? गुलामगिरी आहे, पण ती जीन्स मध्ये आता आपल्या घुसले 750 वर्षांपूर्वी. त्यामुळे तुझी बुद्धी तुला नेहमी सांगते की तू बाकीच्यांपेक्षा कमी. नेहमी तुझ्यामध्ये एक पद्धतीचा न्यूनगंड असतो, तो नेहमी सांगतो की तू बाकीच्यांपेक्षा कमी. ही जेनेटिक गुलामगिरी. पण असं नाहीच आहे. ज्या वेळेला आपल्या इथं वेद किंवा हे लिहिलं गेलेलं आहे त्यावेळेला ती माणसं हाफ चड्ड्यांमध्ये पण फिरत, त्यांना कपडेच नाही, त्यांना ना जेवणाची शुद्ध होती ना काय. त्यावेळेला आपण एक फिलॉसॉफी आपली तयार होती, हे विचार तयार होतो.
आणि मूळ ब्रिटिशांनी हेच काम केलं की त्यांनी आल्यानंतर याच फिलॉसॉफीला चुकीचंच आहे हे तुमच्या डोक्यांमध्ये घुसवलं. ते घुसवलं म्हणजे इतक्या दांडगेपणाने त्यांनी घुसवलं की ते अजूनपर्यंत निघणार नाही आणि इथनं पुढे अजून 300-400 वर्ष निघणार नाही. पण त्यांच्याकडे हे सगळं आहे. तू जर त्यांच्या लायब्ररीमध्ये गेलीस तर हे सगळं त्यांनी ठेवलंय. पर्शियन लँग्वेज मध्ये हे ट्रान्सलेटेड आहे, ठीक आहे. पर्शियन लँग्वेज मध्ये चांगलं ट्रान्सलेटेड आहे. ब्रिटिश इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करून ठेवलंय. आणि त्यामुळे वनस्पती या चेतनायुक्त आहेत हे आपण कधी सांगितलेलं आहे. आता हा खूप वेगळी आतापर्यंत 18व्या शतकापर्यंत नेहमी मॉडर्न सायन्स असं सांगत होतं की वनस्पतींना चेतना नाही. ती चेतना आहे हे कोणीच सिद्ध केलं पहिलं जगदीशचंद्र बोस, त्यासाठी त्यांना नोबेल मिळाला तो 1900च्या काळामध्ये. आणि आपल्या वेदांमध्ये कधी सांगितलं 5000 वर्षांपूर्वी ते लिखित स्वरूपात वर्णन केलं की वनस्पतींमध्ये आत्मन असतं आणि त्याला स्वतःची चेतना असते. आता ही कन्सेप्ट वेगळी आहे. आपण आता E = MC² बघितलं, चेतना बघितलं, अजून पुढे आपण ट्विन पॅराडॉक्स बघितला. असं नाही होत. तुम्ही त्या शास्त्रीय दृष्टिकोनातून बघत, त्या शास्त्रीय दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे. म्हणजे नाडी हा विचार हाही किती शास्त्रीय आहे. म्हणजे साऊंड वेव्ह ह्या कंटिन्यू ट्रॅव्हल करतात, त्या नष्ट होतात. हे मान्य आहे तुम्हाला? हे मान्य आहे का? साऊंड वेव्ह ह्या ट्रॅव्हल करतात, ठीक आहे. त्याला काहीतरी मटेरियल लागतं, ते कंटिन्यू ट्रॅव्हल करत राहतं. मग त्याची फ्रिक्वेन्सी बदलू शकते. म्हणजे मटेरियल मिळालं म्हणजे मी आता बोललोय तर त्याचं जे पिच आहे त्याची जी ॲक्टिव्हिटी आहे हे नंतर लांब लांब होत जातं, ठीक आहे. आणि त्याचे डेसिबल बदलत जातात आणि ते डेसिबल तुम्हाला ऐकू येणार काही थोड्या वेळा. म्हणजे चरकांनी साधारणतः 2-2.5 हजार वर्षांपूर्वी जेव्हा चरक बोलला असेल तर ते साऊंड वेव्हज असतील, ठीक आहे. त्यांनी जी औषधं सांगितली असतील तर ते साऊंड वेव्हज असतील. त्या फ्रिक्वेन्सीज अजूनही येतात, त्या अजूनही लहरी येत आहेत. तुम्हाला काय करायचंय, तुमच्या शरीराला आणि मनाला असं तयार करायचं की फक्त त्या कॅच करता येईल. आणि हे तुम्ही नाडीच्या वेळेला करता की तुम्ही शरीराला कसं करता, मनाला एकत्रित एक काय म्हणतात एका ठिकाणी केंद्रित करता आणि तुम्ही ते कॅच करायचा प्रयत्न करता. म्हणजे तुम्हाला येणारी औषधं ही तुमची नसतात, परत तिथं अहम नसतं, ती तुमची नसतात, ती आलेली असतात. मग ती आलेली आहेत ती कुठून आली, ती कोणीतरी सांगितलेली आहेत म्हणून आली, तर ती कुठेतरी सांगितली गेली म्हणून आली, तर ते तुम्हाला येणार. मग ह्याच्यामध्ये परत फिजिक्स आलं. आता हे चुकीचं. मी जेव्हा यायला गेलो ना ब्राझीलला तर तिथं एक ॲटॉमिक सायंटिस्ट होता. मी माझ्या बहुतेक इन्स्टाच्या पेजवरती त्याचं नाव टाकलं, याकोयामा समथिंग त्याचं नाव आहे, ब्राझिलियन सायंटिस्ट. आणि मी त्यांना पंचभौतिक सिद्धांत शिकवतो. पंचभौतिक सिद्धांत शिकवत असताना तो बसलेला होता. 2 तास मी लेक्चर आहे, 2 तासानंतर त्यांनी भेटला होता. मग तो मला सांगितलं की तो ॲटॉमिक सायंटिस्ट आहे. त्याच्यानंतर आम्ही 3 तास गप्पा मारलो आणि आमचे विचार हेच होते की आपलं पंचभौतिक सिद्धांत आणि त्याच्या ॲटम त्याच्यामध्ये कोरिलेशन काय, कशा पद्धतीने काय विचार करतो, त्याच्यानंतर आम्ही 3 तास वेगवेगळ्या गोष्टींवरती गप्पा मारलो. म्हणजे त्याच्या वेळेला ह्या गोष्टी पण मला सांगितल्या आणि तो एकदम फॅसिनेटिंग होता. त्यामुळे तुमच्याकडे काय आहे हे समजा, तुम्हाला समजा ना की तुमच्याकडे काय आहे. तुम्हाला वाटतं तुमच्याकडे काहीच नाही, बस अजून काही सांगायचं, शंका आहेत का, कोणाला काही विचारायचं? तुम्ही येणार असला तर मी पुढच्या पीपीटी तयार करायला घेतो, नसेल तर मग तेवढं करायचे आहेत का पुढच्या याच विषयावरती का व्याधी घ्यायचं? हे अजून हे मेन म्हणजे मूळ गाभा येण्यासाठी एक लेक्चर लागतो. त्याच्या अगोदर 3 ते 4 लेक्चर हे काय म्हणतात प्रास्तावनेमध्ये जाणार. म्हणजे आपलं मूळ पुस्तकही छोटं आणि प्रास्तावना याची जास्त आहे, कारण मूळ सिद्धांत माहित नाहीत आपल्याला आणि आपल्याला आयुर्वेद माहिती. आपली अडचण ही झाली की आपल्याला आयुर्वेदाचं माहित आहे पण मूळ सिद्धांत माहित नाही. आपल्याला मूळ सिद्धांतांवरती बस घेऊन मग आयुर्वेद तुमची तयारी असेल तर
हात घालणं समाधीमध्ये एंट्री करायचे. एंट्री करायची. आपल्या philosophy नुसार